देखो लगातार कंटिन्यूअस वर्क 365 डेज डे एंड नाइट। तालिया। क्योंकि आप लोग जाने के बाद हम फेलिस्ट्रेट करके कोई महत्व नहीं, आपके प्रेजेंस में इनका सत्कार होना बहुत जरूरी है। నమస్తే మాస్టర్స్ అందరికీ नमस्कार। అందరం కలిసి ఒక ప్రతిజ్ఞ చేద్దాం। ఇప్పుడు हम नए लोगों को ध्यान बढ़ाएंगे। हम నా గురువు అయిన బ్రహ్మర్షి సుభాష్ పత్రిజీ గారికి, मेरे गुरु जो ब्रह्मर्षि सुभाष पत्री जी हैं, నా అంతరాత్మకి, मेरे स्वयं मन को నేను మనస్సాక్షిగా मैं आत्मा साक्षी पर మాట ఇస్తున్నాను। वचन दे रहा हूं। థ్యాంక్ యూ, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। ब्यूटीफुल वर्ड्स, वेरी गुड, वंडरफुल। देखिए ये सब काम करने वाले हैं, बात नहीं आती, जबान नहीं खोल सकते। सो थैंक यू सो मच। पिरामिड स्पिरिचुअल सोसाइटीज मूवमेंट, द पिरामिड स्पिरिचुअल ट्रस्ट हैदराबाद, महाराष्ट्र पिरामिड स्पिरिचुअल सोसाइटी, इस सारे यंग्स बच्चों को आशीर्वाद, बहुत सारा प्यार, और जीवन में आप हमेशा ऐसे ही बने रहे और इस सोसाइटी को ऐसे ही सेवा करते रहे। सारे मास्टर्स के ध्यान के विचार और प्रचार आपके माध्यम से लोगों तक पहुंचे। थैंक यू। मेरा नाम रऊफ है, मैं साउंड ऑपरेटर हूँ। कब से काम कर रहे हो पीएसएसएम में? मैं 4 साल से कर रहा हूँ सर। क्यों कर रहे हो जी? आप लोग बुला रहे हैं सर, इसलिए कर रहे हैं। आपको नहीं आना है क्या? नहीं, आना है मेरे को तो। माताओं, आपकी ओर से रिक्वेस्ट था कि हम चल नहीं पाते हैं और आपके रथ सारथी बनकर रात के 3 बजे से लेके वापस रात के 10 बजे तक लगातार ऑटो चलाते हुए स्वयं सामने से आए वो उनकी सेवा देने के लिए। हमारे पास 25 ऑटो हमेशा परमानेंट होती है कनेक्टिविटी में, जब भी हम कॉल करते हैं उनकी उपस्थिति होती है। मगर इन्होंने इस बार स्वयं सामने से आकर आधे दाम में इन्होंने हमें सेवा दी है। మీ పేరు, మీ ఊరు? నా పేరు శ్రీను, మాది కడతారు। అందరికీ నమస్కారం। యాక్చువల్లీ నాకు కొత్తగా ఉంది, ఎప్పుడు జరగలేదు ఇట్లా, ఫస్ట్ टाइम है मेरे को ऐसा चलना। सबको थैंक यू बोलता हूँ। यहाँ आने वाला ఇది ఇక్కడ వచ్చిన వాళ్ళు చాలా అందరూ రెస్పెక్ట్గా చాలా బాగా చూసుకున్నారు మమ్మల్ని కూడా। సో అందరికీ థ్యాంక్ యూ।
అండ్ ఇలా చేసినందుకు కూడా వేణు సార్కి అండ్ మేడంకి అందరికీ చాలా థ్యాంక్స్ చెప్పుకుంటున్నాను. सो ये करताल के रहवासी है यहाँ के. इनके गांव आके हम ये पूरा चीज देख पा रहे हैं. क्या सौभाग्य होगा हमारा कि ये गांव की वजह से हम आ पा रहे हैं. థ్యాంక్ యూ సో మచ్ అన్న. ఎప్పుడు ఇలాగనే వస్తూ ఉండాలి, ఇలానే సేవలు ఇస్తూ ఉండాలి. మనస్ఫూర్తిగా ధన్యవాదాలు. आदि शंकराचार्य को कितने लोग पहचानते हैं, कितने लोग जानते हैं? हिंदू धर्म में आप मूल्य द रूट जानना चाहते हो, शंकराचार्य जी को जानना बहुत जरूरी है. यहां से 6 किलोमीटर दूर शंकराचार्य जी का एक तालाब है. तालाब का नाम शंकराचार्य जी का नाम दिया गया है. इसके कारण क्या है? वे जब यहां से पधार रहे थे श्रीशैलम की ओर, उन्होंने उस तालाब में नहाकर साधना के लिए, जिस पार्वती पिरामिड में आप बैठे हो उसके सामने बहुत बड़ा पहाड़ है, उसके ऊपर बैठ के उन्होंने ध्यान किया और उस पहाड़ का नाम है द लिविंग स्टोन. जीवरालगुट्टा द लिविंग स्टोन माउंटेन्स के जाना जाता है यहाँ. और ये ज्योग्राफी में रिकॉर्ड है हमारे. और यहां हर एक पत्थर बात करता है. भाषा आना बहुत जरूरी है. भाषा सीखने के लिए साधना की आवश्यकता है. जितना साधना करोगे हर पत्ता बात करेगा इधर से. तो सर का ये वाक्य था कि आप लाख निर्माण करो यहां, मगर एक पत्थर को भी यहां से नहीं लाना है. सो जितने भी पहाड़ देख रहे हो, जितने भी स्टोन्स आप देख रहे हो, वो अस्तित्व है यहाँ के. और ये पूरा नागलोक है. इसे कैलाशपुरी इसलिए नाम दिया गया है. स्वयं शिवजी बसते हैं यहां. और पार्वती पिरामिड के बगल में जस्ट आप जो मूर्ति देख रहे हो, 2009 में जब इस प्रांत को बनाना शुरू किया गया था, 2013 तक हम आगे बढ़ने के लिए बहुत सारे चीजों को सामना करना पड़ा. और जब प्रश्न किया गया, माता पार्वती आके बोली, मेरे स्तर पर तुम सब काम करना चाहते हो मगर मुझे भूल चुके हो बाबा. और उनका फिर से मूर्ति ही स्फूर्ति होती है. स्फूर्तिदायक के लिए मूर्ति को रखा गया है. हम भी पार्वती मां के जैसे बने आध्यात्मिक जीवन में ध्यान को करते हुए, इसलिए इस मूर्ति को यहां रखा गया, पूजा के लिए नहीं. सो माय डियर फ्रेंड्स, कैलाशपुरी की बहुत बड़ी चरित्र है, बहुत बड़ी हिस्ट्री है. मैं कोशिश कर रहा था कि समय मिलेगा बीच में तो मैं आप लोगों को वीडियोस और स्टोरी के रूप में बताएंगे. जिस प्रांत को आप करताल से एंटर करते हो, वहां से लेकर यहां आने तक हर एक टर्निंग पॉइंट पे एक एक स्टोरीज है यहां. सो थैंक यू सो मच आप लोग की प्रेजेंस के लिए. हम आगे बढ़ते हैं, सर का एक्सपीरियंस लेते हैं. प्लीज सर. किचन टीम अभी भी काम कर रही है. सारे वॉलंटियर स्टेज पे आए. यस सर. शिंदे सर, अशोक सर. सावंत सर. शरणं गच्छामि.
तालियों की कंजूसी। यहां आप लोग जो भी सुविधाएं प्राप्त कर रहे हो, सारे चीजों के पीछे इनका हाथ है। एक्सेल शीट बनाते हुए आपके रजिस्ट्रेशन से लेके, आपके फॉर्म्स फिलअप से लेके, डॉर्मेंट्री से अलॉटमेंट से लेके, बेडशीट्स, ब्लैंकेट्स, पिलोज, पिलो कवर्स, आपके खाने का प्रबंध, आप कब जाओगे, आपकी गाड़ी कब आएगी, आपको कौन पिकअप करेगा, आप जाने वक्त गाड़ी कौन सी रहेगी, आप लोग आओगे तो आपका मेनू कैसे इंप्लीमेंट होना चाहिए, आपका नाश्ते का टाइम पे आपकी कौन सी सेवा देना चाहिए, आपके क्वेश्चंस के ऊपर आंसर्स क्या होना चाहिए, ये सारे चीजों का इन्होंने पूरा पूरा ख्याल रखा। जोरदार तालियां मेरे प्यारे दोस्तों। चलो चलो एक्सप्रेस योर वर्ड्स। थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. इतकं प्रेम मिळालं इथे भरभरून की ओव्हरफ्लो होत आहे मला. ॲक्च्युली मी शेअर करू इच्छिते एक गोष्ट की 4-5 वर्षापूर्वी मराठीचा एक ग्रुप इथे आलेला कडतालमध्ये. 41 मेंबर होते ते, आणि त्याच्यानंतर कोणीही आलेलं नाही आहे. तर मी खूप वाट बघत होती की कोणीतरी यावं, मराठी माणसं आपले इकडे, की जसं काही एकटं वाटत होतं मला. आणि आता तुम्ही एवढे सगळे मेंबर आलेले, तिथे मला एक फॅमिलीसारखं फिलिंग येतं की अरे वा, माझी महाराष्ट्र इथे आलेला आहे पूर्ण. आणि मी आशा करते की दरवर्षी तुम्ही इथे मला भेटायला याल. याल ना? प्रॉमिस कराल सगळे? एव्हरी इयर. आणि बाकीच्याही सगळ्यांना घेऊन या तुमच्याबरोबर. येस, जोरात येस. थँक्यू व्हेरी मच मला एवढं प्रेम दिल्याबद्दल. अवनी मॅडमचं थँक्यू, जोशी सरांचा, त्यांनी खूप सपोर्ट केला, मला पुश केलं हे सगळ्या गोष्टी करायला. आणि जेव्हा इकडे आले तेव्हा वेणू सरांनी एवढं प्रेम दिलं सगळ्या गोष्टींना, इतक्या म्हणजे पुश केलं त्यांनी, आणि आम्हाला सगळ्यांना हेल्प केली. आम्ही पुढे ह्या रस्त्यावर चालावं, आमचे जे कुठले फिअर्स असतील किंवा जे कुठले आमचे कम्फर्ट झोन असतील ते तोडून पुढे मूव्ह करावं. तर थँक्यू सगळ्या आमच्या मास्टर्सला जे आम्हाला ह्या सगळ्या प्रवासात हेल्प करत आहेत. थँक्यू व्हेरी मच. ह्या मॅडमनी आपल्या सगळ्यांना किती सपोर्ट दिलेला आहे आणि किती प्रेमाने दिलेला आहे हे तुम्ही प्रत्येकाने अनुभवलेलं आहेच. आणि हे सगळे 5 जण यांनी 50 लोकांचं काम केलेलं आहे, फक्त 5 जणांनी. कारण आणखीन आपल्या 2 टीम येणार होत्या पण ते येऊ शकले नाहीत. किंवा सगळी जबाबदारी यांनी पार पाडलेली आहे. त्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचं कृतज्ञता. थँक्यू. अरे नाही सर थँक्यू धन्यवाद. सर्वप्रथम पत्रे सरांना कोटी वंदन. आणि हैदराबादच्या टीमचं कौतुक करावं, वेणुगोपाल सरांचं, माधुरी मॅमचं. एवढं काय आम्हाला प्रेम दिलं त्यांनी, आणि त्याप्रमाणे यावर्षी त्या प्रेमाचा स्वाद घेण्याचा आम्ही नक्की येऊ. आज आले त्याच्यात चौपट कितीतरी पटीने येऊ, नक्कीच येऊ. आणि दुसरी गोष्ट, आज मला श्रवण सरांची खूप आठवण येते. कारण मागच्या वर्षी मिस करतो मी त्यांना. मागच्या वर्षी आम्ही ध्यान ज्ञान फाउंडेशनसाठी डोनेशनसाठी फिरवतो. प्रत्येक दुकानात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मास्तरांना भेटत होतो. आणि ते सर, आम्हाला भाषा येत नव्हती, पण सर तुम्ही बोलता ओनली 10 रुपीज बोला, बाकीचं मी बोलतो. आणि आम्ही ओनली 10 रुपीज बोलताना कन्नड भाषेत किंवा ह्या इकडल्या तेलुगू भाषेत बोलायचे. आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला ध्यान ज्ञान फाउंडेशनला डोनेशन केलं होतं त्यावेळेला. आणि आज ते असते तर आपला आनंद अजून द्विगुणित झाला असता. एवढंच मला ह्या क्षणी सांगायचं. पुन्हा एकदा त्यांना आणि आपल्या ह्या टीमला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. धन्यवाद. आपण सगळे श्रवण सरांना मिस करतो आहोत, काही प्रश्नच नाही. परंतु तुम्ही जे काम केलेलं आहे, तुम्ही ज्या ऊर्जा दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे श्रवण सर, कुलकर्णी सर, अवनी मॅडम, चंद्रशेखर रेड्डी सर लवकरच आपल्यामध्ये असतील हे काम करण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू.
मी MR सावंत, ठाण्याला असतो, ठाण्यावरनं. इथे जॉईन होण्याची अचानक संधी मिळाली सेवा करायची. ज्यावेळी अक्कलकोटला पहिल्यांदा हे केलं त्याच वेळेस ठरवलं होतं आता ध्यान महाराष्ट्राचे प्रत्येक प्रोग्राम अटेंड करायचे, हजर राहायचं. आणि त्याप्रमाणे यावेळेस ठरवलं होतं आणि त्यातमध्ये माझा याच्यामध्ये त्यांनी सहभागी करून दिल्याने मला संधी मिळाली. धन्यवाद. आणि इथे शिकण्यासारखं म्हणजे सेवा कशी द्यावी हे वेणू सर, शिंदे मॅडम यांच्या सगळ्यांकडनं, माधवी मॅडम, आता नावं सगळ्यांची नवीन असल्यामुळे घेता येत नाहीत पटकन. हे सर काय डिवोशन काय असतं हे इथे येऊन पाहिलं तर ते शिकायला अजून बाकी ध्यान वगैरे पण शिकायला आहेतच, पण हे शिकायला इथेच यावं लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांनी सगळं सहकार्य दिलं. धन्यवाद. धन्यवाद. आप सबका धन्यवाद. आपणा सर्वांचं धन्यवाद. आत्मवंदन. आपण सर्वांनी मला सेवा करण्याचा मौका दिला त्याबद्दल आपचे धन्यवाद. मी तर हैदराबादला 37 वर्षापूर्वी आलो होतो कल्चरल मीटचा एक प्रोग्राम घेऊन, आणि त्यावेळेला इथे आम्ही तबला जे काही सगळी वाद्य आणि गायन हे आम्ही घेऊन आलो होतो ॲटॉमिक एनर्जीतर्फे हैदराबादमध्ये. आणि दुसऱ्यांदा मी 37 वर्षांनी परत आलो आहे अगदी तशाच प्रकारच्या कार्यक्रमासाठी. आणि आपल्यासमोर जे सतार वाजवलं साहेबांनी, जे काही वाद्य वाजवलं, अप्रतिम. मला असं वाटलं की मी 37 वर्षापूर्वी इथं आलो आहे असं मला हे झालं. आणि जेव्हा मी ध्यानात बसलो होतो आणि यांचं म्युझिक चालू होतं तर मी स्थिरच राहू शकत नव्हतो. माझं पूर्ण शरीर आहे ना ते अख्खं डान्स करत होतं, म्हणजे खुर्चीसुद्धा हलत होती. मला कळलंच नाही असं का होते, कारण नॉर्मल ध्यानात बसल्यावर मी थोडाफार हलतो, पण मी ह्या म्युझिक चालू झाल्यावर पूर्ण हलत होतो, थांबतच नव्हतो. फार उत्तम, फार उत्तम. खूप चांगली सेवा, खूप उत्तम. आणि त्यांनी आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण दिलं. नाहीतर काय होतं, आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा जेवणाचा प्रश्न असतो, पण आपला आहे तर तो प्रश्न पण वेणू आणि या सर्व टीमनी सोडवला. धन्यवाद त्यांचे सर्वांचे. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. धन्यवाद. यांच्या सेवेबरोबरच आपल्याला शंखनाद करून रोज सेवा देणाऱ्या डॉक्टर कोकणे मॅडमचा पण आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आत्मवंदन सर्वांना. पत्री सरांना आत्मवंदन, सर्व टीमला आत्मवंदन. खूप आनंद मिळतो आहे. आपल्याला असं वाटतंय का आपण महाराष्ट्रात आहे की नाही आहे, का हैदराबादमध्ये आहोत, कुठे आहोत आपण, कुठे आहोत असं वाटतंय. येस. एवढा मोठा आनंद, एवढा आनंद कुठेही मिळत नाही, कुठेही जावा. आणि हा आनंद लुटण्यासाठी आपण इकडे आलो आहोत. अजून ह्याच्यानंतरचा पुढचा जो कार्यक्रम होईल मराठी याच्यातला जो आपला मोठा, तो याच्यापेक्षा खरं शिंदे सर म्हणाले त्याप्रमाणे सर्वांनी आपापल्या प्रतीने सर्वांना आपण विनंती करून जास्तीत जास्त लोक कशी मराठी याच्यामध्ये, हा हॉल पुरला नाही पाहिजे. हां, तर सर्वांनी हा आपण प्रयत्न करून आणि खरोखर ह्याच्यापेक्षा आणि आनंदात आपण यायचं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपण हे करायचं. तसंच या टीमला धन्यवाद, विनय सरांना धन्यवाद. त्यांनी आम्हाला इथं आल्यावर अशी व्यवस्था करून दिली की नाही कसं काय काम करायचं, आम्हाला काय माहीत नव्हतं पहिलीच वेळ. पण आम्हाला काही असं वाटलं नाही की आपण कुठे काय मोठं काय हे करतो आहे. खूप आनंदात एकदम सेवा करायचा मौका दिला, त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि ह्या टीमचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी हे सगळं स्वतःहून केलेलं आहे, यांना म्हणावं लागलं नाही, सांगावं लागलं नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांचं टार्गेट आहे सरस्वती सभा मंडप, जिथे हजारोच्या वरती लोक बसतात, हजारो, हजार नाही हजारो. आणि त्याच्याकरता आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. थँक्यू. जोशी सरांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला ॲक्टिव्ह केलं, काय करायचं, कसे कामं करायची वगैरे, त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं ॲक्टिव्ह केलं, त्याबरोबर त्यांचं पण धन्यवाद. इथे आल्यानंतर सरांचं वाद्य ऐकल्यानंतर कुठे आम्ही, जसं आता यांनी सांगितलं की मी कुठे गेलो होतो, असं गुंतून जायचं, मधीच असं ध्यान लागायचं काय विचारू नये. तेवढ्यात विनय सर असे करायचे, काय अरे काय करतात ते, एवढं
एवढा आनंद मिळायचा, एवढा आनंद. उलट आम्हाला वाटायचं की यांचा कार्यक्रम जरा आणि 1 तास अगोदर असेल ना तर आणि मजा येईल. पण खूप सुंदर सर, तुम्ही पण आम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे धन्यवाद धन्यवाद. आणखीन एक गोष्ट सांगतो, अशोक सर आणि शिंदे सर त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा हे सगळं करत होते. तुम्हाला कोणाला वाटलं कसं त्यांना बरं नाही म्हणून? मी पुनश्च एकदा पत्री सरांना कोटी कोटी वंदन करते, धन्यवाद देते की त्यांनी माझ्याकडनं ही शंखनादाची सेवा रुजू करून घेतली आणि त्यासाठी मला जोशी सरांनी, वेणू सरांनी जी काही परवानगी दिली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते आणि मी धन्यवाद देते. धन्यवाद धन्यवाद. आणि एक मला सांगायचं होतं शेवटचं, आपले शिंदे सर आहेत, आम्ही तिघांनी एकत्र तिकीट काढलं होतं. मुंबईमधून मिळालं नाही आहे आम्हाला, मग आम्ही पुण्यातून काढलं. आम्ही तिघेही पुण्यात राहायला आलो. मी अगोदरच आलो, मी पिरुंगडला माझा मुलगा राहतो तिकडे थांबलो. हे दोघेजण ह्यांच्या मुलाच्या घरी थांबले आणि ट्रेन सकाळी 6 वाजता होती. हे आम्ही सर्वांनी, मी पण निघालो होतो, हे लोक पण तिकडून निघाले. ट्रेन एवढा सांगायचं म्हणजे शिंदे सरांची ट्रेन मिक्स झाली आणि ऑलरेडी त्यांना एवढं हे झालं की काय, हे आम्ही त्यावेळी ट्रेन चालू झाली, हे काय उशीर झाला, यायला उशीर झाला. कॅब त्यांना लेट आली, त्याच्यामुळे तरी पण त्यांनी ड्रायव्हरने फटाफट आणलं टायमावर. ते पोचल्यामुळे प्लॅटफॉर्मवर गेले. प्लॅटफॉर्मवर 1 नंबरला गाडी होती, ती 1 नंबरला लागली नाही, गाडी लागली 6 नंबरला. आणि हे तोपर्यंत 4 नंबरला उतरले होते. परत 4 नंबरच्या गाडीमध्ये चढले, परत उतरले आणि परत प्लॅटफॉर्म चढून 6 नंबरला जाईपर्यंत भागवत सर चढले. भागवत सरांना वाटलं की हे येत आहेत शिंदे पाठीमागून, पण शिंदे सरांना जरा म्हणजे गरगरल्यासारखं बॅग घेऊन पळत जाणे, हे त्यांनी थोडंसं तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना थोडंसं त्रास झाला. मग त्याच्यातून ते येईपर्यंत मी पण गाडी सुटायच्या वेळ आली होती. त्यांना काय वाटलं हीच गाडी म्हणून परत प्लॅटफॉर्मवर चढले. बघा मला परत पुढच्या प्लॅटफॉर्मवर खाली उतरले आणि त्याच गाडीत चढले. आणि ती गाडी होती सिंहगड एक्सप्रेस मुंबईला जाणारी. आम्ही हैदराबादच्या गाडीत चढलो आणि ते पुण्याच्या गाडी. मी शेवट जाता जाता एक क्षण असा की 4 पायऱ्या बाकी होत्या, तेवढ्यात गाडी सुटली. म्हटलं हाय त्या डब्यात चढायचं. पळत गेलो, तेवढ्यात एक लेडीज समोर होते, स्लो चालली होती, स्टार्ट झाली होती. त्यांना म्हटलं गाडी हैदराबाद. हां, मी लगेच ते पिशवी टाकून दिली त्यांच्या हातामध्ये आणि बॅग अडकवलेली, तसंच पळत गाडी पकडली. म्हणजे एवढ्या आणि तेवढं झाल्यानंतर शिंदे सरांना एकदम खूप आम्हाला पण टेन्शन आलं. अरे शिंदे सर आता काय करायचं. मग शिंदे सर खूप टेन्शनमध्ये आले. मी फोन केला, म्हटले मी C डब्यामध्ये आहे. म्हटलं आम्ही D डब्यामध्ये आहे, तुम्ही सरळ या. हे बघतात तेवढ्यात ह्यांनी बोललेलं आहे, त्यांनी ऐकलं भागवत सरांनी की बाबा ह्या गाडीला D डबा नाही आहे. मग ह्यांनी विचारलं दुसऱ्या कोणाला, अरे तुम्ही ही गाडी कुठे. ते बोलले ही मुंबईला चालली गाडी. त्यावेळी ते काय ते मी फोन केला, कुठे आहेत. मला तुम्ही फोन करू नका, मला काय बोलू नका, काय नका, मी तुम्हाला गाडीतून लोणावळ्यात उतरल्यावर फोन करणार. मी काही फोन केला नाही, काय नाही. ते लोणावळ्यात उतरल्यावर फोन केला त्यांनी म्हटलं शांत बसा, 10 मिनटं विचार करा की आपल्याला जायचं करताला जायचं आहे की नाही. हा या ना दोन्हीतलं एक उत्तर द्यायचं म्हटलं मला. बाकीचं मग कसं जाणार ते आम्ही व्यवस्थित काय करायचं ते पत्रीसर करतील, तुम्ही फक्त हा की ना सांगायचं बस. आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही फोन नाही केला, त्यांचाच फोन आला. म्हणाले नाही जायचं आहे आपल्याला, पण कसं जायचं. 10 मिनिट नक्की ना. परत 3 वेळा विचारलं, पक्क. हां बघा, हां म्हटले ठीक आहे. लगेच भागवत सरांना म्हटलं फोन करा. त्यांनी भागवत सरांच्या मुलाला फोन केला. त्यांनी बस बुक केली. ते बसचं तिकीट लगेच तिकडे पैसे पण भरले ऑनलाईन आम्ही. आणि त्यांना सांगितलं तुमची संध्याकाळी 7ची बस आहे, ती पण पुण्यातून आहे, वाकडला येऊन तुम्ही थांबायचं स्टॉपला. तुमचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्यांना तिकीट पाठवलं, सगळं झालं. तुम्ही जावा म्हटलं, घरी जाऊ नका मुंबईला, तळेगावला जावा तुमच्या घरी, तिथे थांबा. घरी गेला तर तुम्हाला मुलं पाठवणार नाहीत, का तर त्यांची तब्येत ठीक नव्हती. मग ते कशी पाठवतील. मग त्यांना म्हटलं तुम्ही घरी नका जाऊ, तिकडे जावा. मग तळेगावला जाऊन थांबले आणि आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. आराम करा म्हटलं, काही टेन्शन करू नका, आम्ही संध्याकाळी पोचतोय, तुम्ही सकाळी पोचताय, एवढंच. पैसे गाडी तिकीट गेलं ते जाऊ दे म्हटलं, पण तुम्ही या तिकडे
थांबले, आरामशीर आराम केला. संध्याकाळी गाडीत बसेपर्यंत आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो. शांतमध्ये झोपून आले. पण ह्या गाडी व्यवस्था बघा, पत्री सरांनी व्यवस्था काय केली, पैशाची हे नाही आहे, पण त्यांना आम्ही बसून आलो आणि हे झोपून आले. स्लीपर कोच पण आणि त्याच्या कमी पैशामध्ये. आणि अशा प्रसंगी प्रसंगावधान राखणं फार मोठी गोष्ट आहे, नाही तर आपण गडबडून जातो. ते तुम्ही केलं सगळ्यांनी, याच्याबद्दल तुमचं पुन्हा पुन्हा अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही कोण करणार, सरांनी त्यांची व्यवस्था केली होती, कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. हे आम्हाला इथे आल्यानंतर कळालं. आम्ही बसून आलो, आम्हाला काय बसून मध्ये नुसतंच बसून, हे मस्त AC मध्ये झोपून मस्त आले. सकाळी उठले, अरे मस्त छान झोप लागली, मला बरं वाटलं. त्यांना इथं येऊन काम करायचं होतं, त्यामुळे विश्रांतीची गरज होती आणि म्हणून पत्री सरांनी तशी सोय केली त्यांची आणि ते मस्त आरामात झोपून आले अगदी छानपैकी. थँक्यू. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. पिरंगुटमधून कोण आलेले असतील त्यांनी जरा मला भेटावा. पिरंगुट, पुन्हा पिरंगुट. सो माय डियर फ्रेंड्स, आजचं हे पूर्ण कार्यक्रम संपायचं अगोदर हे कार्यक्रम होण्याचं जे कर्मक्रिया आहे, अवनी मॅम ज्यांना आम्ही पावनी मॅम म्हणून ओळखत आहोत, त्यांचा मेसेज घेणार आहोत. सगळंही शांत बसावं. लाईट्स ऑफ. My dear friends, my dear masters and my dear gods, जोरदार तालियां, जोरदार तालियां ब्रह्मश्री पितामह पत्री जी को, जोरदार तालियां या मराठी ध्यान महाचक्र के लिए, जोरदार तालियां. मास्टर्स, ये जो कार्यक्रम बहुत बढ़िया हुआ है. My dear friends, my dear masters and my dear gods, जोरदार तालियां, जोरदार तालियां ब्रह्मश्री पितामह पत्री जी को, जोरदार तालियां या मराठी ध्यान महाचक्र के लिए, जोरदार तालियां. मास्टर्स, ये जो कार्यक्रम बहुत बढ़िया हुआ है. आपले गुरुंना साष्टांग प्रणाम आणि या टाळ्या वाजत राहावे. मराठी ध्यान महाचक्र प्रथम कैलाशपुरी महेश्वरा महापिरामिड करताल तेलंगणा आपल्या मराठी लोकांसाठी इतकं दिव्य कार्यक्रम साजरा झालेला आहे. 5 दिवस अत्यंत माय डियर फ्रेंड्स, माय डियर मास्टर्स एंड माय डियर गॉड्स, जोरदार तालियां, जोरदार तालियां ब्रह्मश्री पितामह पत्री जी को, जोरदार तालियां या मराठी ध्यान महाचक्र के लिए, जोरदार तालियां. मास्टर्स, ये जो कार्यक्रम बहुत बढ़िया, माय डियर फ्रेंड्स, माय डियर मास्टर्स एंड माय डियर गॉड्स, जोरदार तालियां, जोरदार तालियां ब्रह्मश्री पितामह पत्री जी को, साष्टांग प्रणाम या मराठी ध्यान महाचक्र के लिए, जोरदार वाजत राहावे. मराठी ध्यान मास्टर्स, ये जो कार्यक्रम बहुत बढ़िया हुआ है. आपले गुरुंना साष्टांग प्रणाम आणि या टाळ्या वाजत राहावे. मराठी ध्यान महाचक्र
प्रथम पावनी मॅमला थँक्यू सो मच. आपण सरांचा एक्सपिरियन्स ऐकणार आहोत, कसं ते फुल बॉटलवरून नो बॉटलवर आले आणि ती त्यांची काही सिक्रेट होती. पुण्याला जाणारे आत्ता जे जायचं आपण ठरलं होतं, मला ज्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांनी ताबडतोब बाहेर गाडी लागलेली आहे जाऊन बसणे पुण्यासाठी. कोण राहिलं असेल त्यांनी, शंके सर गेले का? पुण्याला जाणारे 2 ग्रुप केले होते. त्या ग्रुपमध्ये 2 गाड्या बुक केलेत. त्या गाडीमध्ये गाडी बाहेर लागलेली आहे. कोणाला यायचं असेल या ग्रुपमध्ये आहेत, त्यांनी ताबडतोब बाहेर गाडी जाऊन बसणे. सर्वांना आत्मवंदन. प्रथम माझा परिचय करून देतो. माझं नाव दिलीप कदम आहे. मी मुंबई विद्यापीठामध्ये 38 वर्ष सर्व्हिस केली आणि जून 2022ला मी सेवानिवृत्त झालेलो आहे. तर मी या ठिकाणी माझा अनुभव, ध्यानाचा अनुभव शेअर करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. तर मी एक चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहे आणि कल्याणमध्ये आमची जवळजवळ एक 250 लोकांची सोसायटी आहे. त्या सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे. म्हणजे एवढं सर्व बॅकग्राऊंड माझ्या पाठीशी चांगल्या प्रकारचं आहे. ऑफिसमध्ये जवळजवळ 20 ते 25 स्टाफ माझ्या अंडर काम करत होता. आणि मला एक होतं की रोज ऑफिसहून सुटल्यानंतर ड्रिंक केल्याशिवाय मी घरी जात नव्हतो. हा माझा गेल्या 20 वर्षाचा परिपाठ होता. पहिल्या वेळेस काय झालं, पहिल्यांदा एक बियर पिलो मी. एक बियर मी 3 दिवस पित होतो. एक बियर 3 दिवस पित होतो. पर त्या एक बियरनी, 3 दिवसाच्या त्या एका बियरनी माझ्या आयुष्याचे पुढे 3, 13 आणि 9, 12 वाजवले. हे मला नंतर कळालं. तर रोज माझा हा परिपाठ 20 वर्षापासूनचा चालू होता. आणि एवढं सर्व आपलं बॅकग्राऊंड चांगलं असताना यामध्ये मी अडकतोय, याचं मला खूप खंत होती. घरच्यांचं ऑब्जेक्शन नव्हतं, इतर कोणाचंही ऑब्जेक्शन नव्हतं, कारण माझं काम योग्य प्रकारे मी करत होतो, कुटुंब योग्य प्रकारे सांभाळत होतो. परंतु मला स्वतःला ही गोष्ट खंत होती. म्हणून हे सुटण्यासाठी आता पुण्यातले बरेचसे मंडळी गेले काही असतील तर त्यांनाही माहिती असेल, पुण्याजवळ एक डोंजं म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी सर्जे मामा आहेत की जे हे दारू त्यांच्याकडे गेल्यानंतर सुटते. मी त्या ठिकाणी 3-4 वेळा जाऊन आलोय. अल्कोहोल अनॅमिकच्या मीटिंग्स केल्या आहेत, विपश्यना केली आहे. आपले कुलदैवत जे खंडोबा आहे, तुळजाभवानी आहे, यांना नवस केले, साईबाबांना नवस केले, गणपतीला नवस केले की बाबा ह्या सर्व व्यसनातून मला बाहेर पडायचं आहे. परंतु मी ह्या व्यसनातून बाहेर पडू शकलो नाहीये. मी स्वतःहून प्रयत्न करायचो, पण मला यातून बाहेर पडता आलेलंच नाही. आणि त्याच्यानंतर मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर काय झालं, मोकळं मैदानच मिळालं मला. सकाळी नाश्ता करायचा, नंतर एक नगरसेवकचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी आमचे रिटायरमेंट झालेला असा बराचसा मोठा ग्रुप होता. तिथे जायचं, त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचं, गप्पा इकडच्या मारायच्या. दुपारी 12:30-1ला तिथून निघायचं, वाईन शॉपमध्ये जायचं, पार्सल घ्यायची, घरी यायचं, प्यायची आणि कोणाला तरी फोन लावायचा, त्यांच्याशी गप्पा करायच्या, 1-1.5 तास गप्पा करायच्या, जेवायचं, झोपायचं. उठल्यानंतर परत बघायचं कोणाला फोन केलाय, तर अमक्या फोन केलाय, किती वेळ केलाय, तासभर केलाय, बोललो काय, काही आठवत नाही, एक शब्दही आठवत नाही, पूर्ण ब्लँक. म्हणजे ही अवस्था झाली होती. आणि अशामध्येच मला एक दिवस ते KDMCचं आमचं छोटंसं गार्डन आहे, तिथं मॉर्निंग वॉक घेत असताना मला सांगितलं गेलं की इथं आपलं एक ध्यानाचं सेंटर आहे, तुम्हाला ध्यानाची माहिती असेल तर तुम्ही जाऊन बसा तिकडे, काय हवं. ठीक आहे म्हटलं, बघूया. गेलो तिथे, एक 10 मिनटं मला माहिती दिली, 10 मिनटं ध्यान करून घेतलं. आणि त्या 10 मिनटामध्ये माहिती काही कळाली नाही आणि ध्यान काय केलं तेही समजलं नाही. परंतु
जे काही असेल, जे नशिबाने लिहिलं असेल, ती माझं जर्नी त्या पद्धतीचं असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता सेंटर उघडण्याच्या अगोदर मी त्या ठिकाणी हजर असायचो. हा माझा नेक्स्ट डे पासूनचा कार्यक्रम झाला, तो आज तगायत आहे. सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे 2 तास सेंटरमध्ये हे 4 तास माझं ध्यान चालू झालं. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या 10 मिनिटामध्ये मी फक्त एक प्रश्न केला त्या मॅडमना, मॅडम माझी दारू सुटेल का? हा पहिला प्रश्न. त्यांनी सांगितलं हो सुटेल. ठीक आहे. 1 महिना दिवस 15 दिवस गेले. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅडम होत्या, त्यांनाही तोच प्रश्न केला, मॅडम माझी दारू सुटेल का? हो म्हणे, ध्यान करा नक्की सुटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 1 महिनाभराचा कालावधी गेला. त्यानंतर मुलुंड पिरामिडला रामबाबू सर म्हणून आहेत, सिनियर मास्टर आहेत, ते एक दिवस सेंटरला आले. त्यांनाही तोच प्रश्न मी केला, सर माझी दारू सुटेल का? हो म्हणे छूट जाएगी. म्हणलं ठीक आहे. असे करता करता एकंदर 4 महिन्याचा कालावधी गेला. पण यामध्ये काय असायचं, पहिलं असायचं की त्या मित्रांबरोबर गप्पा मारायच्या, घ्यायची, संध्याकाळी झोप काढायची आणि परत 7-7:30 वाजले की जाऊन वाईन शॉपमधून पार्सल घेऊन यायची. हा नित्यक्रम होता. ध्यानात आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा बदल झाला. काय बदल झाला की सकाळी तिथं मित्रांबरोबर गप्पा मारून घरी येऊन पार्सल घेऊन जेवून झोपायचं, संध्याकाळी 5 वाजता उठायचं, ध्यानाला जायचं, 7 वाजेपर्यंत ध्यान करायचं, 7 वाजता तिथून येताना पार्सल घ्यायची आणि घरी येऊन प्यायचं. हा एवढा एक बदल झाला ते 4 महिने ध्यानाच्या. मग असा हा प्रवास झाल्याच्या नंतर मी आपलं परत त्यांना म्हटलं की आज 4 महिने झाले मॅडम, पण ह्याच्यात काय असर होत नाही माझ्यात. तर म्हणे एक काम करा तुम्ही, 11 दिवस एक संकल्प करा. आता मला वाटलं आपल्या पहिल्या पूर्वीच्या ह्याच्यात संकल्प म्हणजे काय, पाणी सोडायचं. म्हटलं असेल तसं पाणी सोडायचं, असा हा संकल्प करूया म्हटलं. पण त्यांनी तसं नाही सांगितलं. म्हणे 11 दिवस तुम्हाला ध्यानाचा संकल्प करायचा. तो कसा करायचा की 11 दिवस तुम्ही एक वेळ ठरवून घ्या आणि 1 तास 11 दिवस तुम्ही नित्यनियमाने ध्यान करायचं त्या ठिकाणी. तर म्हटलं 2 तास तर मी बसतोच आहे. मग त्यातला 1 तास निवडला गेला. म्हणजे अगोदरचा 5:30 ते 6 घेतला, 7:30 ऐवजी 7, म्हणजे 6 ते 7 1 तास निवडला. असे 11 दिवसाचा हा संकल्प करून पुढे चालू झालं. चालू झाल्यानंतर एक 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसानंतर काय झालं, जिथं मी 1 क्वार्टर घ्यायचो तिथं 1.5 क्वार्टर पियायला लागलो. जिथं 1.5 क्वार्टर पित होतो तिथे 2 क्वार्टर पियायला लागलो. मग मॅडमनं म्हटलं, मॅडम मी जे करायला झालं हे उलटच झालंय. म्हटलं कमी होण्याऐवजी हे वाढत चालले. नाही म्हणे तुम्ही राईट वे चाललात, तुम्ही योग्य मार्गाने चाललात. म्हणलं असं कसं? तर म्हणे हो बरोबर आहे. जसं म्हणे दिवा विझण्याच्या अगोदर तो फडकतो, मोठा होतो आणि नंतर विझतो, तसं तुमचं वाढेल आणि ते बंद होईल. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. 5-6 दिवस गेले तर अजून 4-5 दिवस काढायचे, ते हरकत नाही म्हटलं. मग त्या पद्धतीने झालं आणि तो 11वा दिवस उजाडला. पण तो 11वा दिवस उजाडला त्याच्या अगोदर जो 10वा दिवस होता, कारण उद्या 11वा दिवस आहे माझा संकल्पाचा शेवटचा दिवस, 10वा दिवस. मग त्या दिवशी कसं आहे, कारण सर्वात विश्वामध्ये जर चालाक माणूस कोण असेल, हुशार कोण असेल, तर तो असतो दारू पिणारा. त्याला कुठला मार्गाने ससा काढायचा आणि काय करायचं, कुणाच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे आहेत. एखाद्या पर ठिकाणी गेलेला आहे, तिथं कोणाला काही माहिती नसेल, पण ह्याला माहिती की दारूचा अड्डा कुठे असतो, तो बरोबर शोधून काढ. त्या तिथल्या माणसाला जो स्थानिक रहिवासी आहे, घर मालक आहे, ज्याच्याकडे हा पाहुणा गेलाय, त्या घर मालकाला माहिती नसेल ते कुठे मिळतं, पण ह्या पाहुण्याला कळतं की ती कुठे मिळते. एवढा हा हुशार माणूस असतो. तसं मग मी काय केलं की आता उद्यापासून पियाला मिळते का नाही पियाला मिळते, मग आज आपला कोटा कंप्लीट करून घ्या. म्हणून काय केलं, जवळजवळ 2.5 ते 3 क्वार्टर त्या दिवशी पिलो. 7 वाजल्यापासून सुरू केलं, 11 वाजेपर्यंत पित होतो. 11 नंतर जेवलो आणि झोपून घेतलं. सकाळी बरोबर टायमाला 5 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालं. मग तसंच पारुशी अंगाने पारुशी तोंडानेच ध्यानाला जाऊन बसलो. 11वा दिवस आहे. आता फक्त लक्ष देऊन ऐका. हा 11वा दिवस मी तिथं सेंटरमध्ये गेलोय 5:30 वाजता. मला त्यातलाही बदल सांगेल पुढे. पण तिथे गेल्याच्या नंतर मला माझं हिप रिप्लेसमेंटची सर्जरी झालेली आहे. एकदा सोडून 2 वेळा सर्जरी झालेली आहे आणि दोन्ही पायाची झाली. मी जाऊन आपल्या चेअरवर बसलो. चेअरवर बसल्याच्या बरोबर त्याच्या अगोदरही मला कधी मच्छर चावले नव्हते आणि आजही चावत नाहीत त्या ठिकाणी. आता इकडे बसलो तेव्हा चावले, पण तिथं चावत नाहीत.
तर त्या दिवशी मच्छरनी मला अशी चावायला सुरुवात केली की मला असं वाटलं की मी आता उठून इथून निघून जावं. सर्व बाजूनी मच्छर चावायला लागले. शेजारी बसलेत त्यांना काही नाही, म्हणजे नंतर त्यांनी सांगितलं मला ते. पण मला एवढे मच्छर असं मला वाटलं की आता मी इथून उठून निघून जावं की नाही. परंतु मी म्हटलं नाही, आज माझा संकल्पाचा शेवटचा दिवस आहे, मी काही उठणार नाही. आणि हे वाक्य करून मी आपलं ध्यानात गेलो. एक 5-1 मिनिटामध्ये मच्छर होते की नव्हते असं झालं. एकही मच्छरचं नामोनिशाण तिथे नाही. ते झालं. थोड्या वेळानंतर आपण ध्यानाला बसताना पूर्ण लाईट ऑफ करतो. मला त्या पूर्ण रूममध्ये सेंटरमध्ये सर्व नुसतं स्वच्छ सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडलेला दिसला. आणि त्या प्रकाशामध्ये गौतम बुद्धांच्या, शंकराच्या अशा मूर्त्या दिसायला लागल्या. काही वेगवेगळी लोक त्या ठिकाणी दिसायला लागले, अपरिचित, म्हणजे आपल्यापैकी नव्हतेच, वेगळ्या प्रकारची लोक. हे अशा पद्धतीचं एकंदर ते दृश्य दिसायला लागलं. आणि ते दिसत असतानाच एका बाजूला ते रामबाबू सर एका साईडला दिसतात आहे आणि काही मुस्लिम 2 महिला आहेत, त्या माझ्याकडे बघून हसतात आहे. एकंदर असं चित्र दिसत होतं. आणि हे दिसत असतानाच थोड्या वेळातच मला कोणीतरी चेहऱ्यावर, तोंडावर टाचण्याने टोचायला सुरुवात केली. तर पूर्ण ह्या तोंडावर ते टाचण्याने मला टोचत राहिले. ते टोचणं पण मला असह्य झालं. पण प्रत्येक वेळेस एकच की नाही, आज माझा संकल्पाचा शेवटचा दिवस आहे, मी सर्व सहन करणार. मी ते सर्व सहन करत राहिलो. आणि थोड्या वेळानंतर ते जे हिकाडचं जे दुखणं होतं ते माझ्या डोक्यामध्ये गेलं. आणि पूर्ण डोकं एवढ्या जोरात दुखायला लागलं की त्यावेळेस ते मला वाटलं की मी जोरजोरात बोंबलावं, एवढं ते डोकं दुखायला लागलं. मी तेही सहन करत राहिलो. आणि मग ते दुखून ते पूर्ण आता कळतं ते भ्रमरंध्रीय. पण त्यावेळेस काय झालं की ते टाळूवर आलं. हे दुखणं कुठं टाळूवर आलं. आणि त्या टाळूवर एक अशा प्रकारचा एक गोळा तयार झाला. जसं आपण पीठाची कणिक मळतो आणि ज्यावेळेस तो गोळा तयार करतो, जसंच ते पीठ लोंबतं तसं ते गोळा ज्यावेळेस कुणीतरी धरला आणि तो गोळा असं बाहेर काढायला लागल्यात, तर तो गोळा पूर्ण चामडा असं लोंबते माझं तिकडे, इतक्यापर्यंत झालं. आणि खूप जोराने. आणि मग ते लोंबतं करून त्यांनी जोरात जो गोळा घेतला, कुणी जे अदृश्य हात होते त्या हाताने गोळा काढून तो असा बाहेर टाकला. आणि जसा तो गोळा बाहेर टाकला तसं माझं पूर्ण शरीर शिथिल झालं, रिलॅक्स झालं. आणि मला झालं की मी आता दारूच्या व्यसनातून मुक्त झालोय. आणि आज ह्या घटनेला 22 महिने झाले ते माझ्यात त्याच्याकडे बघण्याची इच्छा सुद्धा होत नाही. जाण्या येण्याचा रस्ता तोच आहे. मित्रांसोबत पार्ट्यांनाही जातो, हळदीलाही जातो, रिसॉर्टलाही जातो, पर ड्रिंक नाही आणि नॉनव्हेज पण नाही. नाही तर नॉनव्हेज मला माझ्या 5वीलाच ते नॉनव्हेज पुजलेलं होतं. आठवड्याचे 7 दिवस लागायचे. तुमची महाशिवरात्र असो, आखाडी एकादश असो, नाही तर काही असो. त्याच्याशिवाय मला आमच्या घरामध्ये तुळजाभवानीची परडी आहे. आई ती पूजा करते. तर तो घट बसल्यानंतर आई नॉनव्हेज खायचं नाही घरामध्ये. पण मी सांगायचो एक पार्ट तुझा वेगळा आहे, माझा पार्ट वेगळा आहे, मला बनवून खायचं. पण आज माझ्यात त्याच्याकडे बघण्याची इच्छा होत नाही. आज मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की ध्यानात येण्याच्या अगोदर माझं आयुष्य म्हणजे समस्यांचं माहेरघर होतं. परंतु ध्यानात आल्यापासून आज माझं आयुष्य सुखाचं भंडार झालेलं आहे. आणि आज हे सुख आणि समाधान जे आहे हे लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी माझा प्रयत्न आहे. धन्यवाद आपण ऐकून घेतल्याबद्दल आणि आयोजकांनी मला परमिशन दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आत्मवंदन सर्वांना. माझं नाव तेजश्री शास्त्री. मी पुण्यावरून आली आहे. परवा दिवशी मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर केला होता की मी ज्यावेळेला ध्यानात आले, म्हणजे या आत्ताच्या PSSMच्या, तर त्यावेळेला मला खूप गिल्ट झालं होतं की मला पत्री सरांना बघायला नाही मिळालं. पण परवा मला ध्यानामध्ये पत्री सर दिसले बसलेले तिथे. हा मी शेअर केलेला होता एक्सपिरियन्स. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा एक्सपिरियन्स माझा असा होता की ज्यावेळेला पत्री सरांना मी पाहिलं त्यावेळेला मला एक इच्छा झाली की मला महावतार बाबाजींना भेटायचे.
आणि काल सकाळी ज्यावेळेला मी किंग चेंबरमध्ये बसले होते, क्वीन चेंबरमध्ये बसले होते, तर त्यावेळेला शेवटी ज्यावेळेला खूप जोरजोरात म्युझिक वाजत असतं, तर त्यावेळेला मला असं दिसलं की हा जो समोरचा जो डोंगर आहे तोच डोंगर होता, पण तो पूर्ण मोठा असा मार्बल होता आणि त्या मार्बलवरती पत्री सर बसले होते आणि आवाज हाच होता सगळा, पण ते वाद्यवृंद वाजवणारे लोक नाही दिसले, पण आवाज तो होता पूर्ण. आणि इतके लोक नाचत होते की त्यांच्या समोर आपण एवढूशीच दिसत होतो आणि एवढे लोक नाचत होते आणि मी पण त्याच्यात नाचत होते आणि पत्री सर वरतून पाहत होते. आणि मी नाचता नाचता पत्री सरांकडे पाहिलं तर पत्री सरांच्या इथून असं हार्टच्या मधून अशी एक गोल्डन कलरची ज्योत अशी बाहेर आली आणि ती त्यांच्या पाठीमागे जाऊन तिथे महावतार बाबाजी उभे होते. हा एक्सपिरियन्स मला झाला. आणि दुसरं पण ग्रॅटिट्यूड द्यायचंय सगळ्यांना की इथं आल्यानंतर एवढं प्रेम, इतकं प्रेम म्हणजे की अक्षरशः माझ्या डोळ्यातनं अश्रू आले की इतकं प्रेम कोणी कुणाला कसं देऊ शकतं, की ज्या लोकांना आपण पाहिलेलं सुद्धा नाहीये ते लोक पहिल्यांदा भेटले. पण मला असं जाणवत होतं की या लोकांना मी आधी कधीतरी भेटलेली आहे आणि आपण सगळेजण एक परिवार म्हणून कधीतरी एकमेकांना भेटलेलो आहोत. तर जेवढं प्रेम मला इथं मिळालं त्याच्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देते. थँक्यू. मी का मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण इथे आल्यानंतर आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे, बरोबर आहे, आणि ती जायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं एक जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. मॅडम इथे का आल्याचं माहिती आहे? त्यांची तब्येत बरी नाही, गेले 5-6 महिने त्यांना चालायला वगैरे त्रास होत होता. त्यांना बंगलोर जायचं होतं, इथे यायचं होतं डिसेंबरमध्ये, पण काही नाही करण्यात आता आल्यात. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे एनर्जी काय असते. तन्मयी जी प्रोफेशनल डान्सर आहे तिच्या ऊर्जेने, आपण शेकोटीच्या वेळेस बघितलं सगळ्यांनी, तिच्या ऊर्जेने तिच्या बरोबरीने ह्या मॅडम नाचत होत्या. म्हणजे बदल किती होऊ शकतो हे कन्सिडर. थँक्यू. झालेला आहे. हां तेच नाही होऊ शकते सर. थँक्यू सर. जवळ या. सर्व बंधू आणि भगिनींना माझं आत्मवंदन, पत्री सरांना आत्मवंदन आणि आपले ब्रह्मर्षी जे माझे ज्येष्ठ बंधू माझे पित्यासारखे आहेत, त्यांनी मला येण्यासाठी जो मार्गदर्शन केलं की मला इथे आल्यानंतर 5 दिवसामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. ते मी तुम्हाला सांगतोय. बाकीचे अनुभव मी आधीचे सांगितले परवा दिवशी मी, पण आता जे अनुभव मला आलेत ते तुम्हाला सांगतो की पहिल्या दिवशी मी ध्यानाला बसलो. आपण 3 तास एकाच जागी बसून फ्रंटवर बसून मला त्यावेळेस आज्ञाचक्रावर असं कोणीतरी ठोकतंय मला असं जाणीव झाली, आज्ञाचक्रावर जाणीव झाली. आणि त्यानंतर आपलं ध्यानाचं सत्र संपत आलेलं होतं. साधारण जवळजवळ 7:45-8 वाजले असतील त्यावेळेस अशा प्रकारे जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी मी शक्तिस्थळावर ध्यानाला गेलो आणि शक्तिस्थळावरनं परत आपण पार्वती पिरामिडला येणार होतो. तर तिथून आल्यानंतर मला पत्रीजी सरांची कधीही भेट झाली नाही, पण पत्रीजी सरांच्या रूपामध्ये माझे जे सर्व मास्टर्स आहेत, ब्रह्मर्षी आहेत, तेच मी ते पत्री सर त्या गुरूंच्या रूपामध्ये, त्या सरांच्या रूपामध्ये मला भेटत आहेत. पण मी आपल्या इथे जो फोटो लावले आपल्या अन्नक्षेत्राच्या तिथे मला पत्रीजी सर असे बघतायत. मी जसा वळतोय तसे पत्रीजी सर माझ्याकडे बघतायत. काय चालू तुझं, कशासाठी आला इथे असं मला विचारतायत. आणि मग मी इथे ध्यानाला बसल्यानंतर पत्रीजी सरांना मी माझ्या प्रश्नाचे उत्तरं विचारलेत आणि ती योग्य असे उत्तरं इथे जे लोकांनी मला
आपल्याला ज्ञान दिलं त्या प्रत्येकाच्या याच्यातनं माझे प्रत्येक प्रश्न संपलेले आहेत. तसंच तिसऱ्या दिवशी जीवनधर सरांनी आपल्याला 5 तासाचं म्हणजे 3 ते 6चं ध्यान करायला सांगितलं. त्यावेळेस आम्ही 3 वाजता ध्यानाला आलो. त्या ध्यानाला आल्यानंतर आम्ही 3 ते 6 आणि 6 ते 8 हे जवळ 5 तासाचं ध्यान केलं. त्या ध्यानामध्ये मला एक आपली पृथ्वी अशी शेषनागाने तोललेली आहे आणि ती ते गोल गोल फिरवते. हे असं चित्र तिथे दिसलं. हा तिसऱ्या दिवसाचा अनुभव आहे. काल 4थ्या दिवशी मला एक सुंदर असा पिंपळ आहे की त्याला पानं नाहीत, काहीच नाही, पण त्याला नवीन पालवी फुटलेली आहे. असं एक कालच्या दिवशी मला ध्यानात आलं. आणि आज तर विचारू नका, आज व्हायब्रेशन असे जाणवले की मी खुर्चीहून खाली पडतो की पुढे पडतो. तेच जाणीव झाली. ती मी आज जीवन सरांना विचारणार आहे की असं काय झालं आहे. ब्रह्मर्षी सर माझ्याजवळ बसलेले आहेत, ते पण आपल्या सर्वांना याच्याबद्दल सांगतील. माझे अनुभव ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम 1 मिनटं या फक्त. तुम्ही मी महाजन सरांच्या त्यांनी मला जे काम सांगितलं आहे ते काम मी करणार नाही. कारण ध्यानाचे अनुभव हे ॲनालाइज करायचे नसतात, जसेच्या तसे स्वीकारायचे असतात. वेणू सर 1 मिनिट के लिए आ जाओ. संजय सर उनको खींच के लेके आओ. तुम्ही बसू शकता. हाँ उठा के लेके, नहीं उठा के मैं नहीं यूज किया वर्ड. आज पर आप पर मुझे दया आ गई करके. बैठिए. वेणू सरांनी काय काय केलं आपल्याकडे तुम्हाला मी परत सांगायची गरज नाही आहे. आणि असे ते कार्यक्रम अनेक करता आहेत, करणार आहेत. पण त्यांना आपल्या ह्या मराठी ध्यान चक्राची आठवण राहावी म्हणून एक छोटंसं आपल्यातर्फे कृतज्ञता आपण व्यक्त करायची आहे. मी संजय सरांना विनंती करतो की त्यांनी एकच मिनिट मी बाळजी मॅडमसाठी करतोय. बघा, हा नाही मी आहे इकडे. पहिले माधव मॅडमला आपण सत्कार करून घेऊयात. बिकॉज सरांच्याकडे आम्ही प्रोटोकॉल शिकलेले आहोत. जेव्हापर्यंत आपल्याकडे सिनियर असतं ना त्यापर्यंत तोंड बंद करून ठेवून घ्यायचं. आणि ते सर असताना कधी एक वाक्य आम्ही बोलायचं नाही. आज पण अक्का असते प्रांगणमध्ये, आम्ही तोंड उघडत नाही. तर अक्काला येऊन द्या, 2 मिनिटं येते. हा त्यापर्यंत एक्सपिरियन्स घेऊया. वी आर वेटिंग फॉर यू. आणखी कोणाला तोपर्यंत एक्सपिरियन्स शेअर करायचा ते थांबा. मॅडम तुम्ही बोललात तर त्यांना बोलते. जे बोलले नाहीत त्यांनी पुढे यावं. आणि विशेषतः जे नवीन आहेत ध्यानामध्ये त्यांनी पुढे अशी माझी विनंती राहील. जुन्या लोकांनी नवीन लोकांना संधी द्यावी. मी रजनी भालेराव, मी नाशिकवरून आलेली आहे. तर ह्या ध्यानात यायच्या अगोदर माझी कंडिशन कशी होती त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तसा माझा स्वभाव खूप शांत आणि भित्रा खूप, आणि रडू पण पटकन येतं. त्याच्यामुळे मला असं बोलणं हे माहीतच नव्हतं. त्याच्यामुळे शारीरिक दुखणे पण चालू झाले होते. तर लग्नाच्या नंतरही मी काही एवढी बोलायची नाही. माझ्या मिस्टरांशी पण बोलायची नाही. तेवढंच बोलायची. आणि मेन म्हणजे त्यांचा स्वभाव जरा रागीट. थोडंसं ते मोठ्याने बोलले तरी मला त्रास व्हायचा, खूप दुखावल्या जायची मी. त्याच्यामुळे मग अजूनच दबत गेली मी. तर मला असं माझं स्वतःला व्यक्त करताच येत नव्हतं. आणि मग मी मुलं झाल्याच्या नंतर मी स्वामी समर्थांचा मला मार्ग दिसला. तर मग मी स्वामी समर्थांचं एवढं करायला लागली की मला म्हणजे तसे अनुभव पण चांगले येत गेले. मुलं जसजसे मोठे होत गेले, मुलगी 4थीत असताना पण म्हणजे ती 108 विद्यार्थ्यांमध्ये स्कॉलरशिपमध्ये पहिली आली. ती म्हणजे त्यांच्या शाळेतून 108 विद्यार्थी बसले तर ती एकटीच आली तेवढी स्कॉलरशिपमध्ये. हा माझा जबरदस्त. आणि असे भरपूर अनुभव आले.
पुढे चालून मला माझ्या शरीरावर असे डॉट दिसायला लागले व्हाईट आणि ते वाढत चालले. त्याच्यामुळे मग मी अजून टेन्शनमध्ये यायला लागली आणि मला त्याचाही खूप त्रास व्हायला लागला. मग जे काही थोडंफार बोलायचे तर मग जास्ती बोलायचीच नाही. कुठं जायला पण आवडत नव्हतं मला. मग लग्नकार्यात असं कुठं गेलं तर कोणी विचित्र नजरेने पाहायचे माझ्याकडे आणि लहान मुलं पण असे हात लावून बघायचे माझ्या अंगाला की काय वया असं. त्याचा मला खूप त्रास होत होता आणि मग त्याचेच परिणाम माझ्या शरीरावर व्हायला लागले. मला सांधेवातेचा पण त्रास चालू झाला होता आणि बद्धकोष्ठता. तर पुढे लग्नाचे प्रॉब्लेम यायला लागले. मुलीच्या लग्नाचं तिला पसंत करायचे पण माझ्याकडे पाहिलं की ते रिजेक्ट करून टाकायचे. मग त्याचाही त्रास व्हायला लागला. तर असं करत करत मग मी स्वामी समर्थांचं एवढं केलं. त्याच पिरियडमध्ये मी रेकी पण शिकले होते आणि महाराजांना एकच सांगायचे मला काहीतरी असा मार्ग दाखवा की मला माझं म्हणजे माझ्यामध्ये चेंजेस करता येतील मला आणि मला दुसऱ्यांसाठी काही करता येईल. तर रेकी शिकल्यानंतर असंच महाराजांजवळ बसले असताना बा मुलीचं लग्न जमत नाही, एवढं सगळं चांगलं असताना शिक्षण चांगलं झालं आणि जसं माझं हे वाढत होतं तसं मी मनाशी निश्चय केला होता की मुलांना असं काही शिकवायचं की त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहायला पाहिजे की सहज त्यांचं लग्न होईल. पण तसं काही होत नव्हतं. मग मी रेकीचं हे करून लिहून त्याप्रमाणे रेकी दिली. मुलगा कसा पाहिजे, जॉब कसा पाहिजे आणि मुलीची एकच अट होती की माझ्यापेक्षा जास्त शिकलेला, ते डॉक्टर आहे, MD झालेली. तर मग तसं तिला वर मिळालं आणि छान म्हणजे जावई पण चांगले भेटले, प्रेमळ, सासू सासरे प्रेमळ, नणंद भाया. हे संपणार नाही कारण यांचे अनुभव भरपूर आहेत. पण यांनी काय चांगलं काम केलं आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मॅडमने आपल्याला तुम्ही काय सांगितलं आता आम्हाला, कुठून आलात तुम्ही? नाशिकहून. खरंच नाशिकहून आलात का? कुठून आलेत? नाशिक रोड बरोबर. मॅडम नाशिक रोडून आलेत. तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही तुमच्या घरी येणार नाही आहे. तर मॅडमनी त्यांच्या घरी ध्यान सेंटर सुरू केलेलं आहे. त्याच्याकरता याला टाळ्या. थँक्यू मॅडम. हां. तर असं करता करता मग माझी जी भीती आणि रडू जात नव्हते एवढं करून सुद्धा, त्याच्यामुळे मग मी एकच प्रार्थना करायची की मला काहीतरी असं दाखवा. तर मला हे ध्यान साधनेचं हे मिळालं. कारण पत्री सरांचं मी यूट्यूबला बघितलं आणि हे बाबा कोण आहे बा असं, आणि त्यांचा जो ऐकला मी व्हिडिओ मला फार आवडला. तर मग माझी एकच इच्छा होती बा आपल्या मराठीतून असं कोणी शिकवणारं पाहिजे. तर मग त्याच पिरियडमध्ये मी एक जणांना फोन केला. तर म्हणे आपल्या नाशिकमध्ये अवनी मॅम येतात म्हटलं आणि आपल्या इथं सेंटर चालू होणार आहे. तर मला खूप आनंद झाला. मग अवनी अम्मांच्या सानिध्यात येऊन मग माझ्यामध्ये प्रोग्रेस व्हायला लागली. तर अवनी अम्मांनी सांगितलं की तुम्ही 40 दिवस ध्यान घ्या घरामध्ये. तर मी त्याप्रमाणे केलं पण एकही दिवस खाडा न करता. अनुभव पण छान आले. तर अवनी अम्मांची खरंच कृपादृष्टी झाली आणि माझ्या मिस्टरांना अजिबात याच्यात इंटरेस्ट नव्हता आणि ते काही करत पण नव्हते. पण मी त्यांना म्हणायची की मला फक्त सोडून द्या, गंगापूर रोडला एवढ्या लांब सकाळी 5:30 वाजता जायचं, तर तुम्ही फक्त मला सोडून तर द्या, तुम्हाला बसायचं तर नका बसू म्हटलं. म्हणे ठीक आहे. मग मी गेली तर हे म्हणे बसू आजच्या दिवस. ते बसले तर अवनी अम्मांची कृपादृष्टी झाली आणि त्यांना त्या दिवसापासून ध्यानाचा वेळ लागला. तर ते पण मग आता माझ्याबरोबरनी ध्यान साधना करतात आणि जिकडे म्हणतील तिकडं ते, आणि त्यांच्या स्वभावामध्ये पण पुष्कळ फरक पडला. पुष्कळ लोकांना बोलायचंय म्हणून माझे अनुभव वगैरे नाही सांगायचे. माझा एकच अनुभव सांगू का? आत्मवंदन मास्टर्स. तर जेव्हा आम्ही कांचीकुडा इथं उतरलो, म्हणजे जेव्हा इकडे यायचं होतं तेव्हापासून मला खूप हे होतं की आपल्याला पत्री सरांना, हां मी संध्या देवरे धुळ्यावरून. तर कांचीकुडा इथे उतरलो तेव्हापासून म्हटलं जायचं आपल्याला कडतालला. तर जसं येत होतो कडताल करत एवढं हे वाटत होतं, सगळे झाडांना बघत होती मी, रस्त्यांना बघत होती की सर इकडं बघत असतील, झाडांना बघत असतील, सर इकडूनच जात असतील. म्हणजे एवढा आनंद होत होता मला आता पण कडतालला जाऊ, सर तिथं राहिले ते बघू, म्हणजे एवढा आनंद होत होता. इथं आल्यानंतर तर म्हणजे खूपच आनंद झाला. आणि ते
राहायची व्यवस्था पण खूप छान, सगळं बघून, सगळं वातावरण वगैरे बघून, आणि जे रोजचे जे लेक्चर्स होत होते सरांचे, सर्वांचे जे लेक्चर्स होत होते ते एवढं समर्पण त्यांचं की त्यांनी जे जे सांगितलं आम्हाला, सरांनी जे सांगितलं तर फक्त यस सर, सर जे बोलले ते फक्त यस सर. तर आता हे पामू सरांचं पण मी ऐकलं की पामू सरांनी म्हणजे मुलगा, तुमच्या मुलाला इथं आमच्याकडे समर्पित करा. तो कोणी आई वडील असू द्या, तुम्ही सर्व संपत्ती दान करतील, म्हणजे असं म्हणतील की माझं संपत्ती सर्व घेऊन घ्या, पण मुलगा नाही. तर तेवढं म्हणजे एवढं मोठं काळीज त्यांचं, ते ऐकून मी इतकी भारावून गेली की कसं त्यांनी की यस सर, सरांना ते पण म्हटलं की तुमचा वेणूला आम्ही इथं ठेवून घेऊ, असं म्हटल्यावर ते कसे पालक असतील, म्हणजे एवढं मला हे झालं. आणि जय सरांचे मी लेक्चर्स ऐकले इथं की त्या यांच्यामध्ये एवढं ज्ञान त्यांचं भरभरून ज्ञान मिळालं. आणि कृष्णाने भगवद्गीतेत म्हटलं की ज्ञान अगदी दग्ध कर्मणा, आणि खूप कर्म माझं इथं जळून गेलं. खूप छान. आणि एवढा प्रोग्राम त्यांनी एवढा छान अरेंज केलेला होता की सकाळपासून, म्हणजे आपण सुद्धा एखाद वेळेस थोडं लेट आलो असतील, पण सर्व काही ते आपल्या आधी हजर झालेले, आणि नाश्ता वगैरे सगळं वेळेवर त्यांनी, इकडे निघाल्यानंतर तिकडे लगेच नाश्ता रेडी असायचा आपल्यासाठी. नंतर लगेच संध्याकाळी यांचं विनय सर यांचे प्रोग्राम्स, म्हणजे एवढं प्रोग्राम्स अरेंज केलेला होता. खूप छान, खूप छान, खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. वेणू सर, तुम्ही बाहेर आहात, लवकर आतमध्ये या. हा, अरे मला दिसला नाही त्यांच्या. अरे आई आप इसके बारे में बोल रहे हो ना? अरे बाप रे, एक मिनट. ओळखला मला? ठीक आहे, ओके. A to Z आठवण आहे. तर आपण एम बद्दल काय बोलला? एम फॉर, ते मी लिहिला होता एम फॉर मेडिटेशन. पत्री सर काय सांगितलं मला? एम फॉर माधवी मॅडम. की पहिल्यांदा मी माधवी मॅडमच्या बाजूला बसलो, आणि वेणू लहान असताना तेव्हापासून हैदराबादला कोणी आत्मबंधू आहे तर एकच अक्का आहे, ते माधवी.
You have to take care of every god who came here. That is, I am just an instrument, my dear friends. थँक्यू माधवी अक्का. म्हणजे हे माझ्यापेक्षा फार लहान दिसतो ना, मग पत्रीजी माझ्यापेक्षा 10 वर्ष मोठा होता, तो पण म्हणायचा माधवी अक्का. मग सर्वांचा अक्का झाला की नाही. आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो, ताई म्हणतात, आपली मोठ्या ताई आहे, अक्का पण बोलतात का. मग अक्काला जोरदार तालिया वाजवा. आणि दुसरा एक सांगू, आम्ही हैदराबादवरून कडतालला उतरलो, वेणूसाठी वाट बघत होता की आम्हाला रिक्षा पाहिजे आणायचं म्हणून. हे ताई काहीतरी कामापुरती जात होता, आम्हाला बघून गाडी फिरवून आणून तो पामुसाप बस बैठा बैठ बैठो. मला की सरप्राईज झाला की वेणूसाठी वाट बघत होतं. वेणू तुम्हाला भेटणार नाही, वेणू बिझी आहे. गाडीमध्ये बसून ते आणलेलं आहे. म्हणजे अशी लोक भेटल्यानंतर आपण सोडून जाऊ शकतो का. मग काय करायचा. स्वार्थी तुम्ही होऊन तुम्ही एकटंच येणार आहे का. तुमच्या सोबत पण आपल्याला 5 उंगली आहे की नाही. नेहमी स्टोरी पत्रीची सांगायच्या 5 उंगलीचा. नेक्स्ट सेशनमध्ये कधी जोशी सर या वेळ भेटलं तर मी पण येईल. तर 5 उंगलीला पुढच्या वेळेला तुम्ही प्रत्येकाने 5-5 लोक 5-5 लोकांना आणला, तुमच्या जन्मधन्य, त्यांचे पण जन्मधन्य. आता ओव्हर टू जोशी सर. थँक्यू थँक्यू. माधवी मॅडमची खूप चांगली आणि खरी खरी ओळख पामू सरांनी करून दिलेलीच आहे. पण त्यांच्याकरता फक्त मी एकच शब्द वापरणार आहे. शी इज आवर PSSM डॉन. पण तुमचा काय म्हणतात त्याला, तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आम्हाला आमच्या PSSMच्या पुण्याच्या 2 डॉन मॅडमकडनं करायचं होतं. एक डॉन मैडम है श्रृंगारपुरे मैडम, आपने अक्कलकोट में उनको देखा है. दूसरा ये डॉन मैडम इधर बैठा है. लेकिन मैं उनसे आपका ये करने वाला नहीं हूँ. मैं पामू मैडम को विनती करता हूँ, मैडम को शाल ये कीजिए. सर्वांनी उभा राहा आणि ताईचं अभिनंदन करूया. जोरदार तालिया. अच्छा बैठिए. आणखीन एक गोष्ट आहे. आत्ता पामू सरांनी सांगितलं की आपण आपल्या माणसाचा सत्कार करायचा नसतो. तर हा सत्कार नाही आहे, ही आमची कृतज्ञता आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता तुम्ही नंतर बोला तुम्हाला काय बोलत असेल ते, आत्ता नका बोलू. 2 मिनटं. समझ गए हो, उतना समझते हो. येस करेक्ट. तर मी पामू सरांना विनंती करतो की त्यांनी वेणू सरांना नहीं 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 वो करने वाले उनके पास मैंने दिया है, दूसरा काम दिया है उनको. हाँ रिअली मला इथे येण्याच्या आधी वेणूवरती खूप राग होता. त्याच्या आईला पण माहिती आहे. ते घरी वेळ देत नाहीये, कधी येतात घरी कधी जातात माहिती नाहीये, ते काय करतात माहिती नाहीये. मी इंटरफेअर करत नाही. कुठे गेला हे बोलतात छत्तीसगडला गेला. ओ हो हो. कुठे गेला, माधव अक्काच्या घरी गेला. मी इंटरफेअर करत नाही. या प्रोग्रामच्या बद्दल मला काही माहिती नव्हता. मी कधी त्याच्या स्टेटस पण बघत नव्हता. त्याच्या स्टेटस बघितलं तरी 5 दिवस ध्यान महाचक्राचा कार्यक्रम आहे, मराठी ध्यान महाचक्र. मी बोललो की मला काही सांगितलं नाहीये, जोशी सरांचा फोन नाहीये, पावनी मॅडम पण सांगितलं नाहीये. मी सरप्राईज झाला. हे बोललं की 1 तास बोलायचं तुम्हाला, आपण 5 दिवस तिथेच राहायचा. मी बोलला की परत मी त्याला फोन केला समोरून. ते काय शेड्यूल पाठवलं तर तिथे दिले माझे नाव डॉक्टर पामू. बस मी बोला की काय सब्जेक्ट पण काय दिले नाही, काय बोलायचं. म्हणून हैराण होऊन 4 दिवस अंतर्मथन बाईला बोलायचं, अरे मला सब्जेक्ट दिले नाही काय बोलू. आणि इथे मोठे मोठे लोक येऊन भाषण करायला लागले. मला वाटतं की मी तर कॉमन मनीस समजतो नेहमी. मी यांना बोलायचा कॅन्सल करायला सांग, कॅन्सल करायला सांग. तर त्या दिवस तुम्ही नाचत होता, मी हातमध्ये नाचत होता. A to Z तयार केला. आणि पहिल्यांदा हे सर जाऊन 2 वर्ष झाले, कधी मला सर दिसत नव्हता.
कारण प्रत्यक्ष येऊन त्यांनी करेक्शन केलं, 3-4 तुम्हाला सांगितलं. तर मी स्वतः समजतो की मी भाग्यवान आहे की नाही. माझा मुलगा, मी कधी वेणूचा स्पीच, वेणूचा काही बघितलं नाही. फक्त एवढंच आहे, इथे धावायचा, गाडी पकडून ड्रायव्हिंग करायचा, काहीतरी इथे जायचा, इकडे जायचा. मला वाटलं होतं की हीच काम करतो. त्याच्या वयामध्ये मी पण हीच काम केलं होता. आणि त्याच्यासारखंच हे पहिला प्रोग्राम आहे. माझ्या आयुष्यात हजारो प्रोग्राम मी केलेला आहे सोशल आणि एज्युकेशन फील्डमध्ये. आणि पत्रीजी आल्यानंतर पण बरेच कार्यक्रम भिवंडीमध्ये आम्ही, पावनी मॅडम, शीला मॅडम त्यांना सोबत घेऊन, जसं आता माधव अक्काच्या सोबत आहे, माझा राईट हँड म्हणजे माझा पहिला गुरु पावनी मॅडम आहे. त्याच्यासोबतच आम्हाला हे ध्यान मिळाले. आज त्याला बघितल्यानंतर असं वाटलं की ताई म्हणजे तिकडे राहून गेला, तरी पण आता आम्ही बघितलेलं आहे. तर मी पहिलंच सांगितला, गुरुजी मला जेव्हा येणत होता तेव्हा त्याच्यासोबत गणेश म्हणून होता, ते फ्लूटचा बॅग पकडून आणायचा, की फ्लूट काढून मला मंचावरती फ्लूट माझ्या हातावर द्यायचा. आपण त्याला संस्कृतमध्ये वेणू म्हणतात. आणि हे वेणू खाली राहायचा, खुर्ची साफ करायचा, हे काम ते काम पावनी मॅडमच्या बरोबर राहायचा. तर आज वेणू काय झाला, वेणू फ्लूट झाले की नाही. तर मग आता मी तर विचार केला नाही वेणूचा सत्कार करू म्हणून. मी बोलणार नाही, आता तू कधी लग्न करणार, तू काय काम करणार, आजपासून मी काय बोलणार नाही. आता माधवी अक्का ते बघून घेईल त्याला काय करायचं. पत्रीजी विचारला, मला देऊन टाक, विश्वासाठी मी दिलेले आहे. आता त्याला काय करायचा, काय उपयोग करून द्यायचा, तुम्ही जोशी सर, तुम्ही सर्वांनी मास्टरांनी उपयोग करून घ्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मैं आपको क्यों बोला कि आप इनको शाल पहना, उसका मतलब यह है, जैसा आपको मालूम है आपके मन में इनके बारे में गुस्सा है, वैसा उनको भी पता है कि आपके मन में उनके बारे में गुस्सा है. लेकिन अभी वो गुस्सा नहीं है, गुस्सा गया है. इसका इनको आपका आशीर्वाद है उनके साथ, ये इसलिए मैं आपको तकलीफ दिया. सो एक्सक्यूज मी. मला वाटतं याचं लग्न लगेच होईल जर यांनी दाढी केली तर. मॅडम को दीजिए जरा बसून. फर्स्ट टाइम माई सेल्फ एंड मैं और वेणु 2012 की 2012 के ध्यान महाचक्र के बाद में मिले थे. उसके बाद में फिर 1 साल गैप के बाद फिर डीएम ध्यान महाचक्र में मिला था. तो और मतलब मेरे को अकोमोडेशन चाहिए, तो मैंने आई एम वेरी सेल्फिश काम के मामले में. तो मैंने बोला आप हिंदी जानते हो ना? हाँ जानते हो. हाँ आप हिंदी जानते हो तो मेरे लिए आप एक काम करिए, पार्वती पिरामिड में नॉर्थ इंडियन का अकोमोडेशन, इस पिरामिड में उस समय अकोमोडेशन अलॉट करते थे. जैसे लोग आएंगे फिर वापस जाएंगे, उन लोगों को उस डेट के हिसाब से एडजस्टमेंट करिए. मैं हिंदी भी जानती हूँ, मराठी भी आते हैं, गुजरात भी आती है, और 3-4 इंग्लिश तो आते ही है, तो तेलुगु तो बोल ही रहा है. तो डिसाइड कर लिया हाँ ये पत्री सर के लिए काम करेगा. दैट क्योंकि उनका डेडिकेशन मैं 2012 ध्यान यज्ञ के बाद ही देख लिया था. यहाँ पर उस प्रोग्राम के बाद बहुत सारे लोग, उस समय कोई कंपाउंड वॉल कुछ भी नहीं था, बहुत सारे टीवी वो सब यहाँ पर ओपन एरिया में था, मतलब स्क्रीन्स लगाते. तो यहाँ नियर बाई उस समय में ऐसा रहता था कि टोटली नक्सल एंड थीव्स बहुत घूमते थे. तो वो लोग आके वो लेके चले गए. फिर मैं निकल पड़े तो मेरे साथ साथ ही आया वेणु. तो उसी समय उसका देख लिया, अरे लोगों का कोई कुछ भी संबंध ही नहीं है कैंपस से, फिर भी ये अपना है, सबको देना है. और उसके बाद में 2019 से
लगातार पत्री सर का जब शरीर छोड़े हैं सर, तब तक सर के साथ ही उन्होंने अपना टाइम दे पाया है। पर्सनली इस बात पे मैं वेणु को कृतज्ञता बोलना चाहती हूँ। क्योंकि मैं लड़की हूँ, मैं सब काम नहीं कर पाती हूँ गुरु का सेवा में। तो उसके साथ वेणु के साथ साथ और 8-9 बच्चे रहते थे, हम लोग पूरा 11 लोग, 11 मेंबर का क्रिकेट टीम था हमारा। तो हम सब मिलके सर के साथ रह पाए, क्योंकि हम सोचते हैं ये गुरु का ही सिलेक्शन है। पत्री जी ने चुना था। एक्चुअली पत्री सर ने बहुत सारी बातें कहे कि ये मूवमेंट के बारे में, ये प्रोग्राम्स के बारे में। कभी समय है तो आप लोगों का प्लेस में आके हमें आप लोगों को शेयर करना चाहते हो। वेणु एकदम स्ट्रेट फॉरवर्ड है, मेरे जैसे है, लाइक अट्रैक्ट्स लाइक। सो इसीलिए मेरा वेणु का बहुत अच्छा जोड़ी है। क्योंकि हम लोग अगर मेरा गलती है तो वो डायरेक्ट मुंह पे बोल देता है, अगर किसी भी जगह पे उसका गलती है तो मैं भी डायरेक्ट मुंह पे बोल देते। इसीलिए हम दोनों इतना अच्छा ट्रैवल कर पा रहे। मैडम ने कहा था सुबह में, मैडम ने वेणु माधव बहुत अच्छा जोड़ी है। कब किसी का भी कोई भी फ्रेंडशिप लॉन्ग चलते हैं तो ओनली व्हेन यू स्पीक ट्रूथ फेस टू फेस, देन ओनली इट विल। वाई वी आर विथ द पत्री सर, ही इज द ट्रूथ, truth is God. So Patri sir is truth, so that we are with him. Thank you once again. जाते जाते मेरे शैली में ताई के लिए, ये फूल है गुलाब है खुशबू लेते जाइए, ये फूल है गुलाब है खुशबू लेते जाइए, ये माधवी अक्का है, इनसे हमेशा एनर्जी लेते जाइए। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। जगातलं सगळ्यात उत्तम नातं कुठलं आहे? बहीण भावाचं आहे. करेक्ट, तालिया. ते दोघं बहीण भाऊ आहेतच, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ नातं त्यांच्यावर निर्माण झालं. तर माधवी अक्कांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे मैत्री झाली आहे. मैत्रीमध्ये काय असतं? आता तुमच्या मोठ्या भावाला किंवा मोठ्या बहिणीला तुम्ही बोलाल का, तू असं का केलं, हे केलं? तुम्ही नाही बोलू शकत. पण मैत्रीमध्ये तुम्ही बोलू शकतात आणि त्याप्रमाणे हे दोघंही वागतात. त्याच्यामुळे त्यांच्या मैत्रीसाठी आपण टाळ्या. एंड ये ध्यान महाचक्र इतना अच्छा अपन लोग मनाए हैं, इसके पीछे आप लोग यहाँ पर है, हम लोग यहाँ पर है। इसके डे 1 से जो लोग भी मेडिटेशन, हम पत्री सर को याद कर रहे, सदानंद स्वामी जी को याद कर रहे, बहुत सारे ऐसे मास्टर्स है तन मन धन लगा के। जैसे कल अपन मास्टर्स को देखे थे, परमेश्वर रेड्डी, उमा महेश, ऐसे मास्टर लोगों को मिले थे। अवनी मैडम तो टोटली, शी इज़ फ्रॉम हैदराबाद एक्चुअली, शायद बहुत सारे लोग जानते कि नहीं जानते, मगर सर का एक शब्द थे उन्होंने शिफ्ट हो गया था। पावनी आप लोग बोलते होंगे, हम लोग अवनी बोलते, हम लोग अवनी बोलते हैं उनको। और शीला मेहता एंड अवर पर्सनली माय डिवाइन ब्रदर श्रेयांश डागा। तो इन सबको याद करना बहुत ज़रूरी था। महेश अग्रवाल जी और हमारे प्यारे कुलकर्णी साहब, और माय डियर ब्रदर मिस्टर राम बाबू मुंबई। जोरदार तालियां फॉर मुंबई राम बाबू। एंड जीके, डॉक्टर जीके, क्योंकि वहाँ पर जो पिरामिड बना है उसके पीछे डॉक्टर जीके का बहुत सारा श्रेय है। कि पत्री सर का एक ही काम है, अनमोल रतन को पकड़ लेता है, काम आगे बढ़ जाता है। तो उसी तरह, एंड इफ आई मिस एनी ऑफ द मास्टर्स, दोज हु वर्क फॉर महाराष्ट्र एस्टैब्लिशमेंट मेडिटेशन, सो वंस अगेन we all grateful to you masters. Thank you. अक्का जी, आप 100 ने 1000 गुना सही है। क्योंकि कल मैं कल भी बताया था, जो लोग कल प्लेटफॉर्म पर बैठे थे या अभी यहाँ बैठे हैं, ये तीनों भी, इनके अलावा ऐसे बहुत सारे लोग हैं जिनका हम नाम भी नहीं ले सके। सिर्फ मैं अभी एक नाम लेना चाहता हूँ,
वो है गणेश, जो आपने बोला है। एंड वेरी बिग क्लैप फॉर गणेश। एक्चुअली कभी कभी क्या हो जाता, बहुत वेरी नियर हो जाता है ना, उनके नाम बोलने में थोड़ा नहीं होता। एक्चुअली समटाइम्स मैं वेणु के बारे में कुछ बोलना बोले तो मैं नहीं बोल पाती हूँ। उसी तरह गणेश है, वेंकट रेड्डी एक सर के साथ में, गणेश भी बहुत मतलब भयंकर सेवा दिया है वेंकट रेड्डी और गणेश, और बहुत सारे मास्टर, अनिल, छोटा सा अनिल एक लड़का है, और किरण, श्रीनु, ये सब क्या है मेरे को मेरा खुद के बच्चे जैसे है। एज ए ब्रदर्स, बट मेरे ही बच्चे हैं, मेरे घर में परिवार जैसे है, इसलिए मैं गणेश का नाम नहीं लेना चाहते हुए भी मैं थोड़ा सा साइलेंट हो गया था। थैंक यू सर, जोशी सर। साथों साथ जैसा पावनी मैडम को भिवंडी में लाया, गणेश का भाई एक सुधाकर करके है, वो उसके लिए भी तालियां होना चाहिए। भिवंडी में जो भी मैं प्रोग्राम करता था, ग्राउंड वर्क सुधाकर और उसकी टीम करता था, उसके लिए सुधाकर को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ। वही मैं बोला, ऐसे बहुत सारे लोग हैं। गणेश का मैं इतना ही लेटेस्ट बताना चाहता हूँ, जैसा वेणु ने आखिर तक सर की सेवा की, वैसा ही गणेश ने उसके साथ सेवा में था, और अभी भी वो सेवा में ही है। सोलापुर में पिरामिड का जो गणेश पिरामिड है, उसमें वो पूरी सेवा दे रहा है। और इसलिए पत्री सर ने सोलापुर का पिरामिड का नाम क्या रखा मालूम है? गणेश पिरामिड। सो यू कैन अंडरस्टैंड। पिरामिड का नाम अलग था, मार्कंडेय पिरामिड मेडिटेशन सेंटर था। 14 इयर्स वहाँ पर। एक्चुअली बैठिए आप लोगों को एक छोटा सा सिचुएशन शेयर करना, क्योंकि शेयर हम ही लोग कर पाते कि पत्री सर का हर एक स्टेप में कभी कभी अपने को लगता है कोई भी पिरामिड चालू हो गया, फिर कंप्लीट नहीं हुआ, 10 साल हुआ, 2 साल हुआ, 1 साल हुआ, 6 महीने हुआ, जब तक वहाँ का ऊर्जा में चेंजेस नहीं आते हैं तब तक पिरामिड कंप्लीट नहीं हो पाते हैं। तो उसी समय 14 इयर्स के बाद पत्री सर ने मेरे को फ़ोन किया वहाँ से। मैं कुरुक्षेत्र हरियाणा में था, वीडियो कॉल करके, माधवी मैडम थोड़ा देखिए ये पिरामिड। मैं बोला ठीक है सर, मैं क्या करूँ, मैं मेरे को लग रहा है कुछ प्रॉब्लम है। सर ने बोला था मेरे को वीडियो कॉल में, ठीक है सर मैं काम करती हूँ, 4 को भेज देती हूँ। नहीं आपको आना है। बोला सर मैं तो अभी तो तुरंत आपको आना है। ठीक है सर मैं पहले 4 को भेजता हूँ। मतलब सर का हर एक शब्द मतलब वो आगे देख पाता है। ऐसा सिचुएशन आ गया, इमीडिएट रात की फ्लाइट लेके मेरे को हैदराबाद आना पड़ा। सर ने बोला बोल के नहीं, मेरा ग्रैंड मदर का डेथ हो गया था, क्योंकि उनके लिए मैं एक बेटी हूँ, बेटा हूँ, सब कुछ हूँ मेरे ग्रैंड मदर के लिए। तो सर पहले ही देख लिया, तुरंत आइए। तुरंत मैं उनका कार्यक्रम सेम डे किया। फिर नेक्स्ट डे हम लोग सोलापुर गया तो एंगल चेक किया। चारी का ब्रदर भी आए थे। वो 38 डिग्रीज में एंगल था, उसीलिए वो पिरामिड आगे नहीं बढ़ा था। तो तुरंत वहाँ का वो पिरामिड महेश कोटे सर अभी रिसेंट उन्होंने 14 तारीख के दिन उन्होंने अपना शरीर छोड़ा है। कुंभ मेला में उन्होंने अपना शरीर छोड़ा है। तो उनके वजह से वहाँ पर पिरामिड आया और हम लोग जाके उसको एंगल सेट किया, पिरामिड हो गया। सर ने बोला वहाँ पर कोई भी इतना विघ्न आया तो ये पिरामिड का नाम है गणेशा पिरामिड। दिस पिरामिड विल टेक केयर बाय मिस्टर गणेश, अपना मास्टर। तो वहाँ मतलब कभी भी कोई भी परेशान मत होइए। कोई भी पिरामिड में कुछ देरी हो रहा है, कोई समय लग रहा है, कुछ भी हो रहा है, उसमें आप लोग क्यों ऐसा हो रहा है उसमें कोई प्रश्न मत करिए। डू मोर मेडिटेशन, डू मोर मेडिटेशन, डू मोर मेडिटेशन, देन वील अंडरस्टैंड एग्जैक्टली। एंड हम लोग कल रायपुर का पिरामिड के बारे में भी बात कर रहे थे। पिरामिड तो कंप्लीट हो गया, उसका उद्घाटन भी हो गया सर ने। और सम अदर रीजंस थोड़ा बहुत काम, थोड़ा सा इतना सा काम मतलब 5% 6% काम अभी भी पेंडिंग लग रहा। तो सब कुछ में वहाँ का ऊर्जा चेंज होना बहुत ज़रूरी है। उसके लिए ध्यान ही एक माध्यम है। वो पिरामिड एंगल के बारे में हम लोग बताने के बाद वहाँ पर डेली 9 आवर्स 10 आवर्स मेडिटेशन करने के लिए बोले तो राहुल एंड रोहित एंड टीम मेंबर्स वहाँ पर बैठ के 9 दिन ध्यान किया। वो 9 डेज के बाद गवर्नमेंट के साथ में भी उनको फंडिंग का सपोर्ट मिला, वो लोग पिरामिड कंप्लीट कर पाए हैं।
अभी धरती पे उतना एनर्जी है, वी कैन डू मोर वर्क्स। ऐसा मत सोचिए हम लोग एक ट्रस्ट बनाए वो सब। आजकल गवर्नमेंट इज गिविंग फंड फॉर द गुड काज, तो अच्छे काज के लिए हम आगे बढ़ेंगे तो अच्छे काम हम सब मिलके कर सकते हैं टुगेदर। वी ऑल हियर टू हेल्प एनी पिरामिड्स कंस्ट्रक्शन और एनी लैंड्स रिक्वायरमेंट इन गवर्नमेंट की तरफ से कुछ भी चाहिए तो कुछ कोशिश करके अपन अभी ले सकते हैं। गवर्नमेंट अच्छे सपोर्ट दे रही है, तो फ्रेंड्स विल वर्क टुगेदर टू एस्टैब्लिश ध्यान जगत, पिरामिड जगत, शाकाहार जगत। ये सिर्फ पत्री सर का ही विजन है क्या? पत्री सर का विजन है क्या? हम सबका विजन है, उसीलिए हम सब उनसे मिले हैं। नहीं तो इतने 800 करोड़ लोगों के बीच में हम ही क्यों मिले सर से? तो हम सबका भी विजन है, अपना सबका भी लाइफ का पर्पस वही है, उसीलिए अलग अलग ग्रुप में क्यों रहते लोग? जिसका पर्पस किसके साथ कनेक्टेड रहता है उन्हीं से मिल पाते हैं। सो फ्रेंड्स, ऐसे ही हम सब मिलके काम करते रहेंगे। सभी लोग ने सब कुछ बोल दिया, कुछ बोलने के लिए रखा ही नहीं। आधी वडिलांना नमस्कार कर। वडील घरी असतात, इकडे मित्र असतात। सौभाग्य माझं, असं कुटुंबात मी जन्म घेतलोय। सौभाग्य माझं, असं आई वडील मला भेटले। सौभाग्य माझं, माझा परिवार पूर्ण ध्यानी आहे। सौभाग्य माझं, सगळे शाकाहार फॅमिली ओल्यानंतर माझा जन्म झालाय। या क्षणी मी बेलसरे फॅमिलींना आठवण करतोय। एमांगीताई पुण्यावरून, ज्यांनी PMC मराठीसाठी, सेवादलसाठी खूप खूप काम केलेले आहेत आणि त्यांचे जे पण काम होते ते सगळं काम आम्ही PMC महाराष्ट्रामध्ये सेम रिफ्लेक्शन बघत आहोत। त्यांच्याकडे लर्निंग्स जे तरी घेतलेले त्या टीम, सविता शिंदेताई त्यांच्या टीमनीच आहे, मनीषा मॅम त्यांच्या टीमनीच आहे, तसं भरपूर मास्टर्स त्यांच्याबरोबर काम केलेले आहेत। आणि मी स्वतः पण तसंच ताईचं बरोबर काम केलं आहे। आणि ताई पण आमच्याबरोबर इकडे हैदराबादमध्ये प्रत्येक ध्यानमाचक्रमध्ये काम करायची। आणि ह्या पिरामिडमध्ये पहिला बेड जसं ताईंनी सांगितलं माझं झालं इकडे, ह्या पिरामिडमध्ये फक्त महाराष्ट्रीयन लोक राहायचं आणि कमीत कमी 200-250 लोक राहायचं इकडे प्रत्येक ध्यानमाचक्रममध्ये। पार्वती पिरामिड डेडिकेटेड फॉर महाराष्ट्रन्स। केवढं छान ना? आणि पहिला कार्यक्रम पण महाराष्ट्र लोक करत आहेत। काहीतरी संबंध इकडे। खूप खूप आभारी आहोत। या सगळं करून माझी जिम्मेदारी वाढली आहे। सगळं वाक्य ऐकून 14 तास कमी पडत होते 10 वर्षापासून। आता अजूनही धावायला लागेल, अजूनही काम करायला लागेल। मी पूर्ण महाराष्ट्राचं सगळं डिस्ट्रिक्टमध्ये फिरायला रेडी आहे। तुम्ही येणार का? बरोबर आपण काम करू का? पूर्ण महाराष्ट्राला ध्यान महाराष्ट्र बनवू का? आवाजाने पाहिजे। लवकरच लवकर आपण शिर्डी सरांचं जे तरी कल्पना होती, स्वप्न होती, महाराष्ट्रात द मोठं पिरामिड येण्याचा प्रांत शिर्डी आहे। सरांनी काही विषय सांगितले, जे त्याच्यामधून 2 विषय होते। एक, सर्व लोक इकडे यावं, सगळं राष्ट्राचं लोक इकडे प्रत्येक महिन्यात यावं, ते एक सुरू आम्ही केलेले आहेत। आम्ही म्हणजे जेव्हा मी म्हणतो आम्ही मध्ये सगळं येतात, सर्व मिळून आम्ही होतात। आणि सरांचं जे दुसरं स्वप्न आहे, महाराष्ट्रामध्ये शिर्डीमध्ये पिरॅमिडसाठी सगळं मिळून काम करूयात
आणि शिर्डीमध्ये आपण लवकरच लवकर पिरामिडसाठी लँड अलॉटमेंट करून घेऊयात. दरवर्ष जेव्हा पण आम्ही सरांना भेटायचं, सर एक टार्गेट द्यायचे. पहिले तरी जिम्मेदारी, यावर्ष नॉर्थ इंडियन जेवण बघून घ्यायचं, यावर्ष ग्राउंडचं वॉटर इलेक्ट्रिकल, यावर्ष सिक्युरिटी बघून घ्यायचं, तसं समोरून सर सांगायचे. आणि दुसऱ्या वर्षाचा येण्याच्या अगोदर सर विचारायचे की तुझा एजेंडा काय या वर्षाला. सो आपला अजेंडा काय या वर्षाचं, परत आपण भेटणार आहोत 2026मध्ये. एक वर्षाचं आत काय करायचं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. ज्यापर्यंत आपण आपलं लक्ष ठरवत नाही त्या लक्ष्यावर आपण चालू शकत नाही. आपलं लक्ष काय, शिर्डी पिरामिड निर्माण करायचं आहे. महाराष्ट्राचं अत्यंत मोठं पिरामिड सेंटर शिर्डी प्रांतमध्ये आपण सगळे मिळून त्यासाठी काम करूयात. आणि कामामध्ये सचिन बोलतो की मला बोलायला नाही, माझा बॅट बोलते, जसं 6 आणि 4 मध्ये. सो जास्त शब्द ना बोलतं आपण कामामध्ये लक्ष देत कामं करून घेऊया. थँक्यू. वेणू सरांनी सांगितलं अगदी परफेक्ट आहे. शिर्डीला पिरामिड यावा हे बऱ्याच वर्षापासून आपल्या मनात आहे. काल जे उमा महेश सर आले होते ते आणि आम्ही एक 5-6 वर्ष म्हणजे कोरोनाच्या आधी 1-2 वर्ष जागा वगैरे पण बघितल्या होत्या आणि सुरू केलं होतं. पण नंतर ते काम असंच रेंगाळलं आहे. तेव्हा आता सरांनी जे आपल्याला टार्गेट दिलेलं आहे ते आपण, मी सर जे म्हणतोय, हॅलो सगळे सर आले. हां, मी सर जे म्हणतोय तर ते दोन्ही सर आहेत, ते सर आणि हे सर आहे. मी सर म्हटलं की हे रागवतात म्हणून मी आता वेणूजी म्हणायची प्रॅक्टिस करतोय. मुलासारखे आहोत. कसं तुम्ही जीव लागलं ते वेगळं प्रमाणे होतं, तसंच बघावं मला बरं वाटतं. संध्याकाळचं अनाउंसमेंट. लंच के बाद कुछ प्रोग्राम है यहाँ पर? कुछ नहीं, रेस्ट. लंच के बाद थोड़ा सा रेस्ट करके बाई 4 o'clock वी विल गो टू बैक साइड. थोड़ा सा वैसे घूम के आएंगे सर. गाड़ी में ही घूमेंगे, ऐसे पैदल नहीं, टेंशन मत लेना. तो थोड़ा उस तरफ जाके थोड़ा चाय नाश्ता करके आएंगे. उतरना है, देयर इज एक रूम्स है वहाँ पर. इट्स लाइक ए मिनी रिसोर्ट टाइप में है. इट्स वेरी स्मॉल रिसोर्ट. वी कैन एंजॉय. आई थिंक विल टू आस्क हरी टू अरेंज द म्युझिक ओवर देयर. आता मला आपण सगळ्यांना जेवायला जायचं आहे मला माहिती आहे. तुमचं फक्त मी 1 मिनिट घेणार आहे. आज सकाळी डॉक्टर संजय किंगी सरांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी भगवद्गीतेचे, सर तुम्ही परत एकदा सांगाल का, फक्त काय तेवढं सांगा मग बाकीचं मी बोलतो. खाना खाना है ना, उसके हम छोड़ने वाला नहीं. मी फक्त हे सांगितलं होतं तुम्हाला की भगवद्गीताचे 700 श्लोक 700 रागामध्ये कंपोज करून गायलेले आहे. आणि ॲक्च्युली त्याचे तेलुगूमध्ये जी कॉमेंट्री आहे ती सरांनी बोललेली आहे. पण 13 अध्यायापर्यंत सरांनी बोलले आहेत आणि नंतर मग एक थोड़ा सा ये संजय जी के साथ मेरा अच्छी दोस्ती है, इसलिए इनको ब्रेक लेके मैं थोड़ा एक बार फिर से माइक लेना चाह रही हूँ. ये जो भी करता है एट पार कर देता है, बस कोई नहीं कर सकता वो काम करता है संजय जी. सर इनको एक बेटा जैसा मानते थे, क्योंकि बहुत बार मैं और सर पर्सनली ट्रैवल करने के समय
क्योंकि म्यूज़िक के बारे में जब बात होते तो शब्द निकल जाते थे। सर एकदम ही लव पत्री सर लव्स हिम वेरी मच। और थोड़ा सा ये सब्जेक्ट से हटके मैं और थोड़े लोगों को थैंक यू बोलना चाहती हूँ। यहाँ से जो कार्यक्रम हो रहा है, इस कार्यक्रम में पूर्ण रूप से अपना कैमरा घुमा रहा है हमारा गोपाल और राजू, पवन और एक लड़का प्रवीण। एंड इतना समय वो लोग यहाँ पर रह के अपने सबका फोटोज निकाल रहे हैं। माई स्पेशल थैंक्स टू ऑल ऑफ यू माय डियर ब्रदर्स। एंड मीडिया विंग तो मेरा ही है, ऐसा मैं वही बोल रहा हूँ ना कि अपने इसको थैंक यू बोलना, उसके बारे में बोलना मेरे से नहीं हो पाता। तो पीएमसी तेलुगु एंड हिंदी एंड मराठी एंड स्टैचू ऑफ मेडिटेशन अपना चैनल है, वो पत्री जी का स्टैचू ऑफ मेडिटेशन का जो भी विजुअल्स होगा, जो भी फोटो वीडियोस होगा, आप लोगों का जो भी एक्सपीरियंसेस होगा, अभी सब लोग लंच के बाद गोपाल विल रीच टू योर रूम्स प्लेस एंड जिसको अनुभव बोलने का है, अगर सभी लोग बोलेंगे तो हम खुश होंगे। कम से कम 2-2 मिनट 5-5 मिनट चेष्टा करके बोलने का चेष्टा करिए। 2 बजे से 4 बजे गोपाल सबका विजुअल्स लेगा। थैंक यू गोपाल, तेरे को काम बोलने के लिए आया हूँ फिर वापस। एकदम सेल्फिश हूँ, एकदम सेल्फिश, काम से ही मतलब है मेरे को। सर को फॉलो कर रही है। सर ने क्या बोला है, अपने काम के लिए सेल्फिश हो जाओ। सही बात। तेच सेल्फिशपणा पुढे करतोय मी आता की 700 श्लोक 700 रागांमध्ये कंपोज करून हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे। तर त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे सांगण्याकरता मी उभं राहिलेलं नाही इथं। फक्त तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे की आपली नेक्स्ट जनरेशन असंच जर पाठ करायचं म्हणून म्हटलं तर पाठ होणार नाही श्लोक, पण चालीमुळे असलं ते राग म्हणजे ज्या पाठीमागे रागाची लिस्ट पण दिली आहे 700 रागाची, पण ते राग वगैरे त्यांना जरूरत नाही आहे। त्यांना फक्त काहीतरी ट्यून असेल तर ते लोक बाहेर ठेवून जाईल त्यांच्याकडं, कारण आपल्याला फक्त ते पाठ व्हावे ही इच्छा आहे। तर घरामध्ये इफ एट ऑल आप लोग परचेस करते हैं, सकाळी पोळ्या करता संध्याकाळ जेव्हा शांत वेळ असेल तेव्हा हॉलमध्ये लावून ठेवावं आणि फक्त सुरुवातीला 10 श्लोकच दररोज रिपीट करा। ते बाहेर झाले तर नंतर 15 श्लोक करा। असं करत गेलं तर मुलांना जास्तीत जास्त होतील आणि पुढची अनाउन्समेंट सर करतील। तर आणि हे फक्त श्लोकच नाही, त्याची कॉमेंट्री पण आहे आणि ती हा सर्व 21 प्रत्येक श्लोक 1 मिनिटाचा आहे आणि त्याच्यानंतर 15 सेकंद त्याचं मीनिंग आहे। ओके, आणि हे 21 तासाचं मटेरियल आहे आणि 21 तासाचं आजकाल CD वगैरे नाही आहे, त्यामुळे पेनड्राईव्हमध्ये ठेवलेले आहे। तर सरांनी मला विचारत होतं की असं कसं करायचं, आता कसं कॉन्टॅक्ट करायचं। तर मी आपले सर सगळ्यात मोठे सर आपले सर हेच आहेत। तर सर्वांना रिक्वेस्ट करतो की ज्यांना ह्याचा उपभोग घ्यायचा असेल तेव्हा सरांना कॉन्टॅक्ट करावं आणि एक टाईम असलं तर मी एकदम सगळ्या पेनड्राईव्ह एका ठिकाणी ह्यांच्याकडे देईन आणि त्या आपण प्रचार आणि प्रसार करूयात। ह्या 21 तासाच्या CDsला मी चार्ज 2000 रुपये करतो आहे। तर त्यामुळे सरांनी ऑलरेडी एक घेतलेली आहे। ज्या लोकांना फक्त हे बघा उगाच घ्यायची म्हणून प्लीज घेऊ नका, पैसे देवानी आणि समर्थांनी आणखीन पत्रीजीने पुष्कळ दिले मला, पण ह्याचा प्रचार आणि प्रसार जर करत असाल तरच घ्या प्लीज। राईट, तर आपण आत्ता नाही केव्हाही सरांना सांगा, पुण्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल आणि सर आयदर यू कॅन पे टू सर और यू कॅन डायरेक्टली पे टू मी। तुम्ही मला पे केलेलं मी रसीट सरांना पण पाठवेल आणि सरांकडे एका ठिकाणी मी सगळे पाठवेल, कारण प्रत्येकाला मी जर पाठवलं तर खर्च जास्त होईल ना, त्यामुळे प्लीज। अगोदर मनाचे श्लोक केले होते 205 श्लोक 205 रागामध्ये। समर्थांचे भक्त मी आहे, माझी आई दासनमी वगैरे सगळे समर्थांचे करायचे,
आधी ते पारायण केलं होतं, नंतर असं वाटलं की 700 श्लोक पण 700 रागामध्ये करावे असं म्हटलं. हो आहे, माझ्याकडे आहे. हो आहे, ती तर फ्री देईन मी सगळ्यांना. तुम्ही प्रचार करा, दासबोधच नक्की नक्की. तुम्हाला नमस्कार करायचा, तुमच्या हाताला नमस्कार क्लोज क्लोज प्लीज प्लीज प्लीज. आमच्या घेऊ दे. अरे हाय की तुमच्या ते काढायचं ते.